नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहोत GS2 हा जो पेपर आहे त्या GS2 चं विश्लेषण. 2023चा जो UPSCचा पेपर झालेला आहे त्या पेपरचं प्रश्न टू प्रश्न, क्वेश्चन टू क्वेश्चन आपण त्या ठिकाणी विश्लेषण बघणार आहोत की नेमका प्रश्नाचा रोग काय आहे, रोग काय आहे, त्यात तुमचे नेमके कोणते कीवर्ड येणं गरजेचं आहे, कोणते केस स्टडीज यायला हवेत, कोणते खटले यायला हवेत, कोणत्या संविधानिक तरतुदी तुमच्या उत्तरामध्ये यायला हव्यात, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील. ह्याचा एक पर्पज असा आहे की जे आता 25ला डिस्क्रिप्टिव्ह करता जे काही तयारी करणारे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत ते, प्लस युपीएससीचे जे मुख्य परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक तर GS2 चा आवाका कळायला हवा, प्लस त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे त्याचा एक ढाचा काय असायला हवा, या सगळ्याची माहिती असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याकरताच आपण ह्या जो काही एक पूर्ण म्हणजे तुमच्याकडे PSIR चे देखील आपण क्वेश्चन पेपर जे आहेत ते डिस्कस केलेले आहेत, ते आमच्या युट्यूब चॅनलवर मिळतीलच. प्लस तुम्हाला ते डिस्क्रिप्शन लिंक मध्ये देखील मिळतील. प्लस तुम्हाला एसेचा पेपर आपण डिस्कस केलेला आहे, त्या सिरीजमध्ये आता GS2 चा पेपर देखील आपण डिस्कस करतो आहोत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येणं गरजेचं आहे. आणि पुढची जी मुख्य परीक्षा तुम्ही देणार आहात 24ची, त्या परीक्षेला तुम्हाला चांगलं सामोरे जाता यायला हवं. तर त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण बघूयात की कॉन्स्टिट्युशनली गॅरंटेड ज्युडिशियल इंडिपेंडन्स इज अ प्री रिक्वेस्ट टू डेमोक्रेसी. म्हणजे काय, तर जी काही न्यायालयीन स्वातंत्र्य आहे, न्यायालयीन स्वातंत्र्य ह्याला संविधानाचं संरक्षण असणं गरजेचं आहे. आणि हे संविधानाचं संरक्षण असणं हीच तुमच्या लोकशाहीची पूर्वअट आहे, अशा प्रकारचं हे विधान आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला कमेंट करायची आहे, तुम्हाला त्याच्यावरती सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय टेक आहे या स्टेटमेंटवरती. स्टेटमेंट काय आहे, संवैधानिक रूप से न्यायिक स्वतंत्रता की गारंटी लोकतंत्र की पूर्व शर्त आहे, हे टिप्पणी कीजिए. म्हणजे तुम्हाला खरंच वाटतं का की न्यायिक स्वातंत्र्य असायला हवं, आणि न्यायिक स्वातंत्र्य नसलं, जर न्यायिक स्वातंत्र्य आणि त्याला संविधानिक पाठबळ नसलं तर लोकशाही असणारच नाही, असं तुम्हाला वाटतं का? अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाला टॅकल करायचं आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की लोकशाही ही काय फक्त एक शासन पद्धती नाहीये, लोकशाही ही एक मूल्य व्यवस्था आहे. आणि ही अशी मूल्य व्यवस्था आहे की जी लोककेंद्रीय आहे, लोकांच्या हितांचं रक्षण करण्याकरिता असते, लोकांच्या न्यायिक हक्कांच्या बाजूने शासन चालवावं, कारण ते शासन हे लोकांनी चालवलेलं आहे. कोणत्या राजानं ते शासन चालवलेलं नाहीये, कोणत्या हुकुमशहानं ते शासन चालवलेलं नाहीये. त्यामुळे नागरिकांच्या केंद्री तुमचा सगळं शासन व्यवहार, तुमचं गव्हर्नन्स, तुमचं गव्हर्नमेंट असणं अपेक्षित आहे. मग आता ह्यामुळं काय होतंय, तर ह्यामुळं खरंच लोकशाही टिकवायची असेल, लोकशाही मूल्यव्यवस्था टिकवायची असेल, तर तुम्हाला काहीतरी संरक्षण देणं गरजेचं आहे. आता तुम्ही भारतीय संविधानाच्या पर्स्पेक्टिव्हनं जर या प्रश्नाकडे बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय की भारतीय संविधानामध्ये न्यायिक जे काही ज्युडिशियल रिव्ह्यूची जी कन्सेप्ट आहे ती कशाच्या अनुषंगाने येते, तर सगळ्यात पहिले आपल्याकडे फंडामेंटल राईट्सच्या अनुषंगाने येते, की तुमचे जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांचं हनन राज्याने करू नये आणि त्याचं संरक्षण घेण्याकरिता तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील त्या ठिकाणी अपील करू शकता, खटला टाकू शकता. हे काय आहे, तर हे त्या ठिकाणी लोकशाही शासन व्यवस्थेचं पायाभूत तत्व आहे. वैयक्तिक जे हक्क आहे तुमचे, नागरिक म्हणून जे वैयक्तिक हक्क आहे त्या वैयक्तिक हक्कांचं तुमचं रक्षण करता यायला हवं, हा मूळ आधार आहे. आणि हा मूळ आधार तुमचा कधी फॉलो होऊ शकतो, ज्यावेळेस तुमची ज्युडिशरी इंडिपेंडंट असेल, तुमचं न्यायालय स्वातंत्र्य असेल, तरच ते तुमच्या बाजूने उभा राहील. जर ते राज्याची पायीक ठरले, त्यांनी जर राज्याचंच ऐकायचं ठरवलं तर ते नागरिकांना वाऱ्यावर सोडून देतील. आणि भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या ज्या संविधानातले जे काही कलम आहेत, विशेषतः फंडामेंटल राईट्सच्या अनुषंगानं 12 ते 35 मध्ये जे जे कलम येतात त्या कलमाच्या अनुषंगानं तुम्हाला ह्याची आयडिया त्या ठिकाणी आहे की मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याकरिता सुप्रीम कोर्ट आहे, आपलं हायकोर्ट आहे, यांचं महत्वाची भूमिका त्या ठिकाणी असते. त्यासोबत तुम्हाला काही गोष्टी आहेत, त्या काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत की न्यायालयाचं स्वातंत्र्य कोणत्या कोणत्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला महत्वाचं आहे. ज्युडिशियल इंडिपेंडन्स तुम्हाला 3 गोष्टी करता महत्वाचं आहे. एक, भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर तुम्हाला लोकशाहीचा कॉन्टेक्स्ट देखील त्या ठिकाणी कळणार आहे. एक आहे नागरिकांचे हक्क,
दुसरं आहे सत्ता संतुलन. सत्ता संतुलन म्हणजे काय, तर सत्ता संतुलन म्हणजे राज्य जे चालतं 3 अंगाने, एक आहे लेजिस्लेटिव्ह, दुसरा आहे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरा आहे ज्युडिशरी. या तिन्हींचं जर मराठीत सांगायचं झालं तर कायदेमंडळ, कार्यपालिका आणि न्यायमंडळ, ह्या तिघांमध्ये सत्तेचं एक समान संतुलन असणं गरजेचं आहे आणि इंडिपेंडंट ज्युडिशरी त्याला फुलफिल त्या ठिकाणी करते. आणि जर तुम्ही त्या अनुषंगानं जर बघितलं तर तुम्हाला जे आपल्या संविधानामधलं आर्टिकल 50 जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असायला पाहिजे. तर आर्टिकल 50 मध्ये सत्तेचं एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी जे आहेत त्यांना वेगवेगळं करण्यात आलेलं आहे. तुम्ही सुरुवातच अशी करू शकता की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 50 मध्ये त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी यांना, कार्यपालिका आणि न्यायमंडळे यांना स्वतंत्र करण्याची तरतूद आहे आणि यातनंच भारतीय संविधान हे कसं सेपरेशन पॉवर्स, सत्ता विभाजनाच्या तत्वाला मान्यता देत आहे आणि त्यातनं ज्युडिशियल इंडिपेंडन्स कसं प्रोटेक्ट करत आहे हे तुम्ही तिथनं सुरुवात त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे प्री रिक्वेस्ट आहे का, पूर्वअट आहे का, तर नक्कीच पूर्वअट आहे आणि ही पूर्वअट पूर्ण केल्याशिवाय लोकशाही शासन व्यवस्था राहणार नाही याची देखील सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत भारतीय संविधानामध्ये जी भारतीय संविधानाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला आणखीन एक गोष्ट, यातली तिसरी जी गोष्ट मी सांगितली होती ती सत्ता विभाजनाची आहे. सत्तेच्या तिन्ही अंगामध्ये व्यवस्थित सत्तेचं विभाजन होणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. तसेच मग त्यात तुम्ही फेडरलिझमचा कन्सेप्ट घेऊ शकता की स्टेट आणि राज्यांचं जे काय आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला न्यायालयीन स्वातंत्र्य किती गरजेचं आहे ते लक्षात त्या ठिकाणी येणार आहे. तसेच मूलभूत हक्कांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्वानुसार जी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे त्याचा देखील तुम्हाला त्याची देखील माहिती असणं गरजेचं आहे. तिचा देखील उल्लेख तुमच्या उत्तरामध्ये येणं गरजेचं आहे. आणि कसं केशवानंद भारती केसनं त्या ठिकाणी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनला हातभार लावलेला आहे, फायदा त्या ठिकाणी केलेला आहे, हे तुमच्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला एकतर इथं तुम्हाला माहीत आहे की न्यायिक स्वातंत्र्य हे किती गरजेचं आहे लोकशाही शासन व्यवस्था आणण्याकरता, आणि त्याला इथपर्यंत महत्वाचं आहे की त्याला तुम्ही पूर्वअट देखील म्हणू शकतात. पहिले 10 जे प्रश्न आहेत ते 10 प्रश्न तुम्हाला 150 शब्दात लिहायचे आहे. प्रत्येकी 10 मार्क त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतरचे जे 10 आहेत त्यांना तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहायचं आणि प्रत्येकी 15 मार्क त्या ठिकाणी आहे. ही एक सामान्य 10च्या जनरल स्टडीजच्या पेपरचा असतो, हे तुम्हाला ऑलमोस्ट सर्वांना माहीत असणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत सेकंड पेपर. सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय सांगतो, हु आर एंटायटल्ड टू रिसीव्ह फ्री लिगल एड. फ्री लिगल एड म्हणजे जी काय आहे, कायदेशीर जी मदत आहे ती कोणाकोणाला कोण मिळण्याकरता पात्र आहे. हा झाला पहिला पार्ट. आता मोठाले प्रश्न आले ना, घाबरायचं नाहीये. मोठ्याल्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ते तुम्हाला डायसेक्ट करायचं आहे, कोणतं पोर्शन कधी येईल, कोणतं पोर्शन कधी येईल. पहिलं काय सांगताय तुम्हाला पहिले, आणि ते प्रत्येक जो बीट आहे ज्याला तुम्ही वेगवेगळं करता आहात तो प्रत्येक बीट तुमच्या आन्सर मध्ये आला पाहिजे आणि त्याला तुम्ही अंडरलाईन करायचं. समजा आता हु आर एंटायटल्ड टू रिसीव्ह फ्री लिगल एड, मग तुम्ही इथं सांगू शकता की निशुल्क, इथं असं टायटल द्यायचं, निशुल्क सहायता प्राप्त करण्यासाठीचे लाभार्थी कोण आहेत, आणि मग ह्या लाभार्थीच्या खाली मग तुम्ही इथं पॉइंट्स लिहू शकता. म्हणजे काय होईल की एक्झामिनरला कळणार आहे की तुम्ही प्रश्नाला टॅकल करता आहात. म्हणजे हा झाला पहिला पार्ट. दुसरा काय आहे, असेस द रोल ऑफ नालसा. नालसा काय आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी इन रेंडरिंग फ्री लिगल एड इन इंडिया. म्हणजे काय, तुम्हाला नालसाचा रोल काय आहे, भूमिका आहे ती तर बघायची आहे आणि तिचा कॉन्टेक्स्ट काय ठेवायचा आहे. तर तिचा कॉन्टेक्स्ट तुम्हाला निशुल्क कायदेशीर सल्ला, हा त्याचा एक कॉन्टेक्स्ट असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग आता कोण कोण आहे लाभार्थी, ते लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला इथं मी लाभार्थी कोणते कोणते घटक आहेत ते तुम्हाला पहिले सांगतो. लाभार्थ्यांमध्ये सगळ्यात पहिले कोण येतं, तर आर्टिकल 39A जे आहे तर ते समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत हे 42व्या घटना दुरुस्तीनं त्या ठिकाणी ऍड केलेलं आहे. हे तुमच्या इंट्रोडक्शनलाच यायला हवं की आर्टिकल 39A जे भारतीय संविधानाच्या घटना दुरुस्ती क्रमांक 42 ऍड केलेला आहे, त्यामध्ये समान न्याय आणि
न्यायिक मोफत कायदेशीर मदत हे तत्व अंगीकारले आहे. इथून तुम्ही सुरुवात केल्याच्या नंतर तुम्हाला लाभार्थी लिहायचं आहे. तर मग त्याच्यात शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहेत, महिला आहे, बालके आहेत, की थोडक्यात असं आहे की जे लोक, जे समूह त्या ठिकाणी अफोर्ड करू शकत नाही एखादा वकील ठेवणं, त्या सर्वांना तुम्ही फ्री लिगल ऍड देतात. आणि त्यातले स्पेसिफिक घटना कोणते आहेत तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, बालके, विशेषतः विशेष काही मनोविकार असलेले लोक, आणि असे कैदी की जे अंडर ट्रायल कैदी की ज्यांची क्षमता नाहीये, अशा सगळ्यांना फ्री लिगल ऍड त्या ठिकाणी तुम्ही दिल्या देतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नालसाचा रोल काय आहे हा तुमचा सेकंड आहे. म्हणजे 10 मार्काच्या प्रश्नाला तुम्ही काय करू शकता, डिवाइड करू शकता 5/5 ना. 5 मार्क तुम्ही इथं याला पकडू शकता की फ्री लिगल एड कोणाकोणाला मिळते आहे, त्याची पार्श्वभूमी काय, आणि 5 मार्क त्याच्या नालसाच्या रोलला असेस करण्याचे त्या ठिकाणी असणार आहे. मग रोल काय आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता एक तर सगळ्यात पहिले विधी सेवा प्राधिकरण असं म्हणतात त्याला, नालसाला. जो कायदा आहे त्या कायद्यातनं तो आलेला आहे, विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987च्या कायद्यातनं नालसाची स्थापना होते आहे. आणि त्याच्यातनं मग त्यांनी काय केलं आहे तर देशाच्या पातळीवरती वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी कायदेशीर मदत केंद्र स्थापन केलेलं आहे. आणि ह्या मदत केंद्रातनं ते वेगवेगळे जे काही हे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मदत पोहोचवत आहेत. त्यांच्या डुअल स्टेपला ती मदत कशी जाईल याच्याकरता ते डिसेंट्रलायझेशन त्या ठिकाणी आहे. प्लस ह्याच्यासोबत काय करतात तर विधी साक्षरतेचं जे महत्वाचं तत्व आहे ते तत्व देखील नालसाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसतं. आणि ह्यातनं काय होतं तर ह्यातनं जर समजा लोकांना माहीतच नाही की त्यांना फुकट किंवा मोफत मध्ये त्या ठिकाणी काही सर्व्हिसेस मिळणार आहे, मग ते काय करतील, त्यांना माहित नाही तर ते महाग वकील कसा शोधायचा याच्या माग करतील, नाही तर ते हतबल पडतील. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या विधी साक्षरता न्याल की त्यांना सांगाल की गव्हर्नमेंटकडनं असे काही प्रोव्हिजन्स आहेत, त्यावेळेस ते काय करतील, ते त्या योजनांचा लाभ घेणार आहे. म्हणजे फ्री लिगल ऍड पोहोचवण्याकरिता नालसा अशा प्रकारे देखील सहाय्य करत असते. त्यानंतर जाणीव जागृती करणं, विशिष्ट योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करणं किंवा पर्यायी मार्ग काय आहेत लिगल एड पोहोचवण्याचे, हे सर्व सांगण्याचं काम कुठं होतं तर हे नालसा स्वतः ते काम त्या ठिकाणी करते आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तो पुढचा प्रश्न असा आहे की द स्टेट इन इंडिया सीम्स रिलक्टंट टू एम्पॉवर अर्बन लोकल बॉडीज बोथ फंक्शनली ॲज वेल ॲज फायनान्शियली. तुम्हाला माहिती आहे की पोस्ट कोविड जो एरा आहे, कोविडोत्तर जो काळ आहे, त्या कोविडोत्तर काळामध्ये भारतातल्या बहुतांश अर्बन लोकल बॉडीज म्हणजे नागरी स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांचं त्या ठिकाणी इलेक्शन झालेलं नाहीये. आणि त्यावर भरपूर चर्चा भारतीय पर्स्पेक्टिव्ह होत आहे. काही स्टेट्समध्ये, महाराष्ट्र सारख्या स्टेट आहे, मध्य प्रदेश सारख्या स्टेट आहे, की इथं आरक्षणांचे देखील काही पेच प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये युपीएससी तुम्हाला हा प्रश्न विचारते आहे. मग आता ह्याच्यामध्ये युपीएससीला काय अपेक्षित आहे की तुम्हाला एकतर तुम्हाला अर्बन लोकल बॉडीज ज्या आहेत त्यांची फंक्शनिंग काय आहे, प्लस त्यांचं फायनान्स काय आहे, ह्या दोन कंडिशन कशा आहेत ते बघणं गरजेचे आहे. हे तुम्हाला माहीत असलं तरच त्याचा पुढचा जो पार्ट आहे, जो प्रश्नामध्ये विचारलेला आहे आणि जो तुम्हाला त्या ठिकाणी त्याला तुम्हाला टॅकल करायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला कमेंट द्यायची आहे, तो काय आहे की राज्य कसे रिलक्टंट आहे, राज्य कसं ती गोष्ट पूर्ण करत नाहीये, कोणती गोष्ट आहे तर ते एम्पॉवरमेंट करायचं, त्यांना सक्षम करायचं. म्हणजे असं तुमच्या ज्या महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे, त्यांच्या सक्षमीकरणामध्ये खरंच तुम्हाला वाटतं का की राज्य तितकं सहभाग घेत नाहीये? तर तुम्ही याच्यामध्ये उत्तर लिहिताना असं करू शकता. ऍक्च्युअल मध्ये हा प्रॉब्लेम भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे की आफ्टर 73 आणि 74च्या नंतर जे काही डिसेंट्रलायझेशन झालं त्यामध्ये वित्तीय डिसेंट्रलायझेशनचा प्रॉब्लेम आहे, फंक्शनल ऑटोनॉमीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि तो तुम्हाला प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्हाला तिथंच घेऊन जातो आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कारण काय काय देऊ शकते की याचं नेमकं काय काय कारण आहे, तर सगळ्यात पहिलं कारण आहे की राजकीय केंद्रीकरण झालेलं आहे. राजकीय केंद्रीकरण म्हणजे काय तर ज्या पक्षाचं राज्यात शासन आहे तो पक्ष
ज्या विरोधी पक्षाच्या अर्बन लोकल बॉडीजला त्या ठिकाणी एम्पॉवर करण्याकरिता धजावत नाही, आणि जर त्यांना धजवायचं नाहीये तर मग काय होतं की ते राजकारण जे काही स्टेट आहे तर स्टेटला काय होतं, राज्य जे आहेत आपले, राज्य सरकारांना असं असतं की आमच्याकडं सत्तेचं केंद्रीकरण त्या ठिकाणी असायला हवं. हेच झालं राजकीय केंद्रीकरणाचं कारण. त्यामुळं त्या ठिकाणी अर्बन लोकल बॉडीजला त्या ठिकाणी एम्पॉवर केलं जात नाही. तसंच ह्याच्या मागचं आणखीन एक कारण आहे की जे अर्बन लोकल बॉडीज आहे, युएलबीज कडनं येणारा जो काही टॅक्स आहे त्या टॅक्सला जो काही कर आहे त्या करावरती राज्याचं उत्पन्नाचा स्रोत मोठा आहे, आणि त्यामुळं राज्याला आपल्या उत्पन्नाच्या स्रोताला मर्यादित होताना पाहायचं नाहीये. त्यांना त्यांचा स्रोत त्या ठिकाणी कमी झालेला नको आहे. मग आता ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय, तर यातनं राजकीय केंद्रीकरण होतंय. राज्याला युएलबी मधनं येणाऱ्या करामुळं फायनान्शियल एम्पॉवरमेंट त्या ठिकाणी युएलबीची होत नाहीये. त्याच्यानंतर जो काही डिमार्केशनचा प्रश्न आहे की वित्तीय जे अधिकार आहेत त्या वित्तीय अधिकारांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना एक लिस्ट असायला हवी. जसं तुम्ही 280च्या अंतर्गत संविधानाच्या अनुच्छेद 280च्या अंतर्गत तुम्ही ज्यावेळेस बघता की केंद्र आणि राज्यांचं 280 काय आहे, तर हे फायनान्स कमिशनच्या रिलेटेड आर्टिकल आहे की ज्या अंतर्गत राज्य आणि केंद्रामध्ये त्या ठिकाणी जे काही करातनं जे उत्पन्न आहे, रेव्हेन्यू जे आहे त्याचा त्या ठिकाणी बायफर्गेशन केलं जातं. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वाटप केलं जातं. तशा प्रकारच्या ज्या सिस्टीम राज्य प्लस त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या दृष्टीने आहे, त्या बॉडीज ज्या आहे, राज्य वित्तीय आयोग जे आहेत ते त्या प्रकारे सक्षम नाहीये. त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये वेगळीच त्या ठिकाणी आहे, आणि ह्याचा कुठेतरी परिणाम युएलबीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फायनान्शियल वित्तीय सक्षमीकरणावर देखील होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तसेच राज्य जे आहे म्हणजे युएलबी जे आहे ते युएलबीच्या जे काही तिथलं जे प्रशासन आहे त्या प्रशासनावरती राज्याचा मोठ्या प्रमाणात कंट्रोल आहे, आणि मग राज्याचा कंट्रोल असल्या कारणानं ते जे अधिकारी आहे ते राज्याच्या हिशोबानंच काम करत असतात. त्याच प्रकारे ह्याच्या अनुषंगानेच वर्ल्ड बँक जे आहे, जागतिक बँक जे आहे, तिचा एक रिपोर्ट आहे की तिनं सांगितलं आहे की आपल्या भारतातल्या ज्या युएलबीज आहे आफ्टर कॉन्स्टिट्युशनल स्टेटस 73rd 74च्या नंतर देखील अर्बन लोकल बॉडीजला त्या ठिकाणी एम्पॉवर करण्याकरिता, सक्षम त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याकरिता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता दिसून आलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स दिसून आलेले आहे. आता ह्याचा परिणाम काय होतो, याचे परिणाम देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, आणि तुमच्या त्या कमेंटमध्ये त्याचे परिणाम देखील येणं गरजेचे आहे. आता परिणामाच्या दृष्टीनं तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या आहेत. ते म्हणजे काय, एक तर कार्यक्षमतेचा अभाव होऊन जातो, आणि त्यामुळे काय होतं की IVLB त्यांचं जे काम आहे ते व्यवस्थित फॉलो करत नाहीये. दुसरी गोष्ट, लोकांना तो सेवा पुरवठा होत नाहीये, लोकांना त्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय होतो आहे, तर दुसरा प्रॉब्लेम असा आहे की उत्तरदायित्वाचा अभाव होतो आहे. स्टेट फायनान्स कमिशनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं कॅपॅसिटी बिल्डिंगवर प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत परिणाम असा झालेला आहे की त्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी युएलबी जे आहे त्या पूर्ण कार्यक्षमतेनं काम करताना दिसत नाहीये, असं तुम्ही त्या ठिकाणी कन्क्लुजन ह्या प्रश्नाच्या उत्तराचं करू शकता. यानंतरचा जो मुद्दा आहे तो आता आपण या ठिकाणी बघूया. तो आहे कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट ब्रिटिश अँड इंडियन अप्रोचेस टू पार्लमेंटरी सोव्हरेनिटी. संसदेच्या सार्वभौमत्वाच्या अनुषंगाने हा प्रश्न आलेला आहे, आणि हा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी दोन राष्ट्रांच्या संविधानिक तरतुदींची तुलनेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आपल्या जो काही GS2 चा सिलेबस आहे त्या GS2 च्या सिलेबस मध्ये या संदर्भात तुम्हाला स्पष्ट अशी मांडणी केलेली त्या ठिकाणी दिसते आहे की त्याच्यामध्ये विविध देशाच्या संविधानांची भारतीय संविधानाच्या अनुषंगाने तुलना करणं अपेक्षित आहे. मग आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला कम्पेअर करायचे आहे, त्यातले साम्यस्थळे सांगायचे आहे, त्यातले जे काही भेद आहेत ते भेद देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा आहे. मग आता ह्यातलं आपण काय करूयात की सगळ्यात पहिले त्याची 3 जे मुख्य आयाम आहेत त्या आयाम त्या ठिकाणी ज्या आयामांवरती तुम्ही ही तुलना करू शकता
ते आपण बघूयात. सगळ्यात पहिला आयाम असा आहे की ऐतिहासिक नेमकी काय पार्श्वभूमी आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आयाम आहे तो आहे कायदेशीर तरतुदी काय आहे. आणि तिसरा जो आयाम आहे तो तिसरा आयाम हा प्रत्यक्ष परिणामांचा त्या ठिकाणी आहे. आता नेमके म्हणजे ब्रिटिश प्लस भारतीय संविधानाच्या अनुषंगानं जे काही आपली पार्लमेंटरी सॉव्हरेनिटीचा कन्सेप्ट आहे, म्हणजे संसदीय सार्वभौमत्वाचा जो अंग आहे तो अंग तुम्हाला त्या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. आता पहिले आपण बघूयात की ब्रिटिश कॉन्टेक्स्ट मध्ये ऐतिहासिक काय कॉन्टेक्स्ट होता, पार्लमेंटरी डेमोक्रेसी येण्याचा ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट कोणता होता. तर सगळ्यात पहिले जो हक्कांच्या संदर्भातला त्यांचा जाहीरनामा होता तो म्हणजे मॅग्ना कार्टा. त्या मॅग्ना कार्टातनं काय झालंय तर त्यातनं हक्कांचा अनुषंगानं मांडणी करण्यात आली आणि त्या हक्कांचं संरक्षण करण्याकरिता तुम्हाला त्या ठिकाणी पार्लमेंट असणं गरजेचं आहे आणि पार्लमेंट त्या अनुषंगानं सॉव्हर्न आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ऐतिहासिक दस्तावेज काय आहे तर तो आहे मॅग्ना कार्टा, ज्याच्यातनं त्या ठिकाणी हक्कांच्या अनुषंगानं मांडणी झालेली आहे. दुसरं काय आहे तर दुसरं आहे रक्तरंजित जी काय ब्लडलेस रिव्होल्युशन जी झालेली आहे युरोपामध्ये, तर त्या ब्लडलेस रिव्होल्युशन ब्रिटिश लोकशाही, पार्लमेंटरी लोकशाही, संसदीय लोकशाहीचा पायाभरणी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि राजाकडनं किंवा राणीकडनं जे काही सत्ता आहे ती सत्ता कुठेतरी पार्लमेंटकडे शिफ्ट केलेली आहे आणि राजा आणि राणीला सेरोमोनियल पोझिशनला त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. हे दोन कोणते कॉन्टेक्स्ट आहे तर हे ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी आहे आणि ते तुम्हाला स्पष्टपणे लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर कायदेशीर काय आहे तर कायदेशीर आहे की एव्हिडायसी जे आहेत, जे मोठे थिंकर होऊन गेलेले आहेत, जे कॉन्स्टिट्युशनल लॉच्या संदर्भामध्ये त्यांची जी कन्सेप्ट आहे, रूल ऑफ लॉची जी कन्सेप्ट आहे, कायद्याच्या राज्याची जी कन्सेप्ट आहे ती खूप महत्वाची आहे. या कन्सेप्टच्या अनुषंगानं तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की प्रोफेसर एव्हिडायसी यांनी संसदीय सार्वभौमत्वाची मांडणी केलेली आहे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही फॉर्मल जो रिव्ह्यू आहे, म्हणजे आपण कायदेशीर दृष्ट्या तरतुदीबद्दल बोलतोय तर इथं डायसींचं नाव येणं गरजेचं आहे. डायसींचं एक नाव येऊ शकतं. एव्हिडायसींनी जे कायद्याचं राज्याची कन्सेप्ट सांगितलेलं आहे, प्लस त्यांनी त्यातनं पार्लमेंटरी डेमोक्रेसी का गरजेची आहे आणि त्याचं पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी का गरजेची आहे, त्यामुळं त्यांनी संसदेच्या सार्वभौमत्वाची त्या ठिकाणी भलामणी केलेली आहे. प्लस त्याच्यानंतर नो फॉर्मल ज्युडिशियल रिव्ह्यू अशी एक कन्सेप्ट त्या ठिकाणी ब्रिटिश संसदेच्या संदर्भामध्ये आहे की तिथं हाऊस ऑफ लॉर्ड जे आहे त्यांच्याकडे तुम्ही मॅटर्स रेफर करू शकता. हाऊस ऑफ लॉर्ड इथं ज्युडिशियल स्क्रुटिनीचं काम करतं, न्यायालय करत नाही. त्यामुळे पार्लमेंट जे आहे ती पार्लमेंट सॉव्हरेन तिथं त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते आहे. आणि ह्याचा आणखीन महत्वाचं कारण काय आहे तर ते कारण आहे की तिथं लिखित राज्यघटना नाही. आपण त्या ठिकाणी आमच्या बॅचचे जे विद्यार्थी आता हे बघतायत त्यांना आपण त्यावेळेस लिखित आणि अलिखित जे संविधान आहे त्यांचं जे एकदम डिफरन्स जे आहे ते आपण त्यांना ते सांगितलेलं आहे, त्यांना त्याची आयडिया आलेली आहे. तर अलिखित जे आहे ते अलिखित कन्व्हेन्शन मधनं आलेलं आहे, विविध खटल्यांमधनं आलेलं संविधान असतं आणि ते ब्रिटन संविधान आहे हे तुम्हाला ऑलमोस्ट माहीत असणं आवश्यक आहे. तर लिखित राज्यघटना नाहीये, त्यामुळं संसदेच्या कायद्यांना सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे. संसद ही सार्वभौम त्या ठिकाणी ब्रिटिश कॉन्टेक्स्ट मध्ये त्या ठिकाणी आहे. प्लस त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय झालेला आहे तर प्रत्यक्ष परिणाम असा झालेला आहे, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात आपण बोलतो आहोत तर त्यामध्ये एकतर तिथली संसद सर्वोच्च झालेली आहे आणि त्यांनी जरी स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आयर्लंड यांना काही अधिकार दिले असले तरी त्यांचा जो अपिलीय अधिकार आहे तो त्यांनी त्या ठिकाणी पार्लमेंटमध्येच त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्यामुळं काय होतंय तर तिथं स्पष्ट स्वरूपात म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता की ब्रिटिश जी काही पॉलिटी आहे त्या ब्रिटिश पॉलिटीमध्ये स्पष्ट असं सॉव्हरेनिटी आहे, संप्रभुत्व त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये आता तुम्ही जर ह्या सर्व गोष्टींना बघायचं ठरलात तर तुम्हाला त्याचे काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचे आहे. सगळ्यात पहिले भारताच्या अनुषंगानं तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 जो आहे तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी
संसदीय संरचनेचा अनुषंगाने मांडणी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे जे मूळ आहे, ऐतिहासिक जो मूळ आहे भारतीय संविधान संसदेचं, ते कुठं भेटतं तुम्हाला? एक तर 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये मिळतं, प्लस त्याचा ऐतिहासिक दस्तावेजीकरण की आपण संसदीय लोकशाहीच का घ्यायची आहे, पण अध्यक्षीय लोकशाहीकडे का जात नाहीये. तर हा म्हणजे अध्यक्षीय लोकशाही कुठं आहे, तर ही अमेरिकेत आहे. त्या स्वरूपाची आपण का जात नाहीये? कारण आपण ही डेमोक्रेसी आहे, रिपब्लिक आहे, प्लस अमेरिका ही तशीच आहे ना. अमेरिका सर्वात जुनी आहे, आपण सर्वात मोठी लोकशाही आहे, परंतु आपण अध्यक्षीय का नाही केली. तर या संदर्भातली विस्तृत चर्चा तुम्हाला कुठे भेटते, तर त्याचा ऐतिहासिक दस्तावेज जे आहेत ते आपल्या संविधान सभेमध्ये, जे आपले फोर फादर्स आहेत, संविधानाचे फोर फादर्स जे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी, राष्ट्राचे फोर फादर्स जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती विस्तृत अशी चर्चा केलेली आहे. हे दोन काय आहे, एक काय आहे 1935चा कायदा, त्यानंतर संविधान सभेतल्या चर्चा, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय पार्लमेंटरी डेमोक्रेसीची मांडणी करताना दिसत आहेत. त्याच्यानंतर लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत, तर एकतर आपली लिखित राज्यघटना आहे, त्यामुळं संसदेचं जे कार्य आहे ते त्यांनी लिखित करून ठेवलेलं आहे, त्याचं कोडिफिकेशन आहे, अधिकार क्षेत्राचं कोडिफिकेशन आहे. आणि मग इथं मेन मुद्दा येतो की हा जो मूलभूत मुद्दा आहे, त्या मूलभूत मुद्द्यातनं तुम्हाला भारतीय संविधानाची, संसदेची सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्व, ब्रिटिश संसदेच्या सार्वभौमत्व यांच्यामधला मेजर डिफरन्स कळतो की इथं संसदेनं केलेल्या कायद्यांचा देखील ज्युडिशियल रिव्ह्यू होतो. आणि त्या ज्युडिशियल रिव्ह्यूला कॉन्टेक्स्ट काय असतो, तर ती एक बेसिक स्ट्रक्चरची डॉक्ट्रिन असते, एक संविधानाच्या मूल्यव्यवस्थेची डॉक्ट्रिन असते. म्हणजे भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही संसदेला सार्वभौम म्हणू शकत नाहीये, कारण की त्याच्यावर चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. आणि हे चेक्स अँड बॅलन्सेस कुठं निर्माण होतात? एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि लेजिस्लेचरमध्ये. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपल्याकडे संविधान हे सर्वोच्च असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. आणि काही अंशी संविधानात देखील बदल होऊ शकतात, आणि त्या बदलाचा जो अधिकार आहे तो संसदेकडे आहे. म्हणजे आपल्याकडे गुंतागुंतीची परिस्थिती आहे, चेक्स अँड बॅलन्सेस आहेत, त्यामुळे आपली संसद ही सार्वभौम आहे का, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये नाहीये. त्याच्यावर ज्युडिशरीचा देखील कंट्रोल त्या ठिकाणी असणार आहे. आणि आपण संविधानिक सार्वभौमत्वाकडे झुकलेली आपली पॉलिटी आहे, कारण त्याच्यात तुमच्याकडे लिखित राज्यघटना देखील आहे. त्याच्यानंतर आता ह्याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय परिणाम झाला, तर आपल्याकडे संसदीच्या सार्वभौमत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं संविधानाचं जे महत्व आहे ते सर्वोच्च झालेलं आहे. संविधान सार्वभौमत्वाकडे आपण जाणारी पॉलिटी निर्माण करून ठेवलेली आहे. प्लस ज्युडिशियल रिव्ह्यू मुळे काय झालं आहे, तर हे कायद्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा देखील तिथं अधोरेखित झालेल्या आहे. आणि संघराज्यीय संरचना जी आहे त्या संघराज्यीय संरचनेमुळे आणखीन एक प्रॉब्लेम झाला आहे की राज्यांच्या संदर्भामध्ये जे काही राज्यसूचीतले कायदे, विभाग आहेत, विषय आहेत, त्यांच्यावरती जे काही कायदे करण्याचा अधिकार तो राज्यांना आहे. म्हणजे काय झालं, ते राज्य देखील त्या त्या कॉन्टेक्स्टमध्ये राज्यांच्या विधिमंडळांकडे देखील पॉवर डिव्हॉल्वेट झालेलं आहे. तिचं पॉवर तुम्हाला सॉव्हरेन संसदेकडे नाहीये. अर्थातच त्याला काही स्पेशल कॉन्टेक्स्टचे अपवाद आहे, नॅशनल इमर्जन्सीचं वगैरे, परंतु नॉर्मल कंडिशनमध्ये तसं नाहीये. त्यामुळं भारतीय संसदेला तुम्ही त्या ठिकाणी ब्रिटिश संसदेच्या तुलनेनं सार्वभौम स्वरूपाची म्हणू शकत नाही, अशी तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, तो पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, तो आहे डिस्कस द रोल ऑफ प्रिसिडिंग ऑफिसर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर in maintaining order, impartiality, in conducting legislative work and in facilitating best democratic practices. विधायी कार्यों में संचालन की व्यवस्था एवं निष्पक्षता बनाए रखने में और सर्वोत्तम लोकतांत्रिक परंपराओं को सुगम बनाने के लिए राज्य विधायियों के पीठासीन अधिकारियों का भूमिका का विवेचन कीजिए. म्हणजे काय, तर तुम्हाला विधानसभा, विधान परिषदेचे जे प्रिसिडिंग ऑफिसर आहेत, जे म्हणजे सभापती आहेत किंवा विधानसभा अध्यक्ष आहेत, यांच्या कार्यक्षेत्राच्या अनुषंगानं, यांच्या कार्याच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी मांडणी करायची आहे. आणि त्यातला कॉन्टेक्स्ट कोणता सांगितलेला आहे, तर कॉन्टेक्स्ट हा ऑर्डर मेंटेन करायची आहे सभागृहात आणि इम्पार्शालिटी त्या ठिकाणी असायची आहे. एक नियम आधारित कार्य करणं प्लस तुम्ही त्या ठिकाणी भेदभावाचं तत्व अंगीकारणं नाहीये, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आता ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असल्यामुळं काय प्रॉब्लेम होतो, आणि हे नेमका प्रश्न कुठनं आला, कारण की मागच्या जे काही 5 वर्ष आहे 2019 पासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये
विधायकांना सस्पेंड करणं, म्हणजे खासदारांना सस्पेंड करण्याचं त्या ठिकाणी जो एक प्रेसिडेन्स तयार झालेला आहे, कदाचित ह्या प्रश्नाचं इन्स्पिरेशन युपीएससीला तिथनं आलेलं आहे. फक्त तिथं त्यांनी काय केलंय, तर इथं यांनी स्टेट लेजिस्लेचरचा मुद्दा मांडलेला आहे, ना की पार्लमेंटचा. म्हणजे युपीएससीचा रोख वेगळा आहे आणि प्रश्न विचारताना, फ्रेम करताना वेगळा केलेला आहे. पण तुम्हाला हे टॅकल करताना लक्षात यायला पाहिजे, की आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, इथं प्रेसिडिंग ऑफिसरचे रोल काय काय आहेत ते तुम्ही डिसाईड करणार आहे. त्यामधले काही आर्टिकल तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. समजा आर्टिकल 100 आहे. आर्टिकल 100 मधनं वोटिंग राईट त्या ठिकाणी मिळतो आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 122 आहे. हे आर्टिकल तुमच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सभागृहात नियमाधारित संस्था काही कार्यचालन व्हायला हवं. दोन्ही बाजूच्या लोकांना त्या ठिकाणी व्यवस्थित बोलता यायला हवं. त्याच्यानंतर जो वेळ आहे, तो जो काही जो काही कार्यवाहीचा वेळ आहे, तो व्यवस्थित अलोकेट झालेला पाहिजे. त्यांच्या संख्याबळाच्या अनुसार अलोकेट असायला हवा. त्या नियमात बसणाऱ्या गोष्टी असायला हव्यात, हे तुम्ही सांगू शकता. दुसरी गोष्ट, इम्पार्शलिटीच्या अनुषंगानं तुम्ही असं सांगू शकता, की दोन्ही सभागृहातल्या दोन्हीही बाजूच्या, म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष, ह्या दोन्हींना समान वागणूक त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे. त्यांचा आवाज कुठेतरी बॅन होतोय का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित व्ह्यू टाइम मिळतो आहे का, संसद टीव्ही मधनं त्यांना व्यवस्थित प्रतिनिधित्व मिळतं आहे का. तर हे राज्याच्या अनुषंगाने आहे. आणि मी थोडंसं पार्लमेंटच्या अनुषंगाने संसद टीव्हीचा उल्लेख केला. राज्य विधिमंडळाच्या अनुषंगाने तुम्ही सांगू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी इम्पार्शलिटीचं तत्व कुठं आहे. आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं तुम्ही उदाहरण देऊ शकला असता, की विधानसभा अध्यक्षांकडे काही एमएलएच्या डिस्क्वालिफिकेशन, आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आहे आणि मग ह्या डिस्क्वालिफिकेशन मुद्द्यावरती इम्पार्शलिटी जी आहे ती कसोटीवर त्या ठिकाणी लागते. विशेषतः जो काही 10th सूची आहे आपली, जे काही त्याच्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉज जे आहेत, त्या पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगानं जे काही तुमचे प्रेसिडिंग ऑफिसर आहेत, स्पीकर्स आहेत, यांचा रोल जो आहे तो मुख्य त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. मग ह्या अनुषंगानं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी करू शकता. आणि ह्या अनुषंगानं जो प्रेसिडिंग ऑफिसर आहे तो प्रोटेक्टर आहे. तो मायनॉरिटीज व्हाईट्सचा प्रोटेक्टर असायला हवा. तुमच्या सभागृहामध्ये एक जरी प्रतिनिधित्व असला एखाद्या पक्षाला, तर त्याला देखील तुम्ही तितकाच महत्त्व द्यायला हवं. त्याच्यानंतर जे काही वर्ड आहे, म्हणजे काही हुल्लडबाजी होऊन समोरच्यांचे आवाज दाबले जात असेल, तर तिथं त्यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे. मग ते सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो. ह्या सगळ्या अनुषंगानं हाऊसला ऑर्डरमध्ये ठेवणं प्लस इम्पार्शलिटी मेंटेन ठेवणं त्या ठिकाणी जे प्रेसिडिंग ऑफिसर्स आहेत त्यांच्याकरता खूप महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा जो प्रश्न आहे तो गव्हर्नन्सच्या अनुषंगाने आहे. तो म्हणजे द क्रिटिकल aspect of development, crucial aspect of development processes has been inadequate attention paid to human resources development in India. Suggest measures that can address this adequacy. म्हणजे आपल्याकडे जे काही विकासात्मक कार्य झालेले आहेत, त्या विकासात्मक कार्यांमध्ये त्या ठिकाणी मनुष्यबळ विकासाचा मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये ऍड्रेस केलेला आहे. अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. प्लस त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला आता सजेशन्स देखील द्यायचे आहे, उपाय देखील सुचवायचे आहेत. म्हणजे तुमचा काय झालं, प्रश्न आहे एक प्रश्न 2 भाग आहेत. पहिला भाग काय आहे की तुम्हाला पहिले सांगायचं आहे की अटेन्शन पेड कमी झालेला आहे का, आणि डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये आपण HRDचा मुद्दा कुठेतरी मागं पडला आहे का. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्हाला मेजर सजेशन करायचे आहेत. मग सगळ्यात पहिले तुम्ही सांगा की हा खरंच पडलेला आहे. त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे त्या ठिकाणी स्किल्स कमी आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशन झालेले जे ग्रॅज्युएट आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. असरचा अहवाल तुम्ही कोट करू शकता की ज्याच्यामध्ये सांगितलंय की 5वीचे जे विद्यार्थी आहेत त्यातल्या 50% विद्यार्थ्यांना दुसरीचं देखील कोणते जे काही टेक्स्ट आहे, जे काही पुस्तके आहेत ते वाचता येत नाहीये. अशा प्रकारचं आपलं शिक्षणावरचं भर कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकासावरती तुम्ही कमी भर दिलेला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातलं विभाजन त्या ठिकाणी आहे.
स्किलच्या बाबतीत आहे, एज्युकेशन क्वालिटीच्या बाबतीत आहे, न्यूट्रिशनच्या बाबतीत आहे, पोषणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी हा डिवाइड आहे. आणि ह्याच्यातनं काय झालंय, तर ह्याच्यातनं तुम्ही मानव संसाधनाच्या विकासावरती कमी भर दिलेला आहे, हे त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा काय सांगतोय तुम्हाला, तर तो असा म्हणतोय की आता तुम्हाला उपाय सांगायचा आहे. मग उपाय काय सांगणार तुम्ही, आणि उपायावर जास्त भर देणं गरजेचं आहे. कदाचित ह्याच्यात तुम्हाला 3 मार्क काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगण्याचे असणार, 7 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी उपाय सांगण्याचे असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यायला हवा. गुणवत्तापूर्ण शिक्षण नाहीये, त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे अभ्यासक कमी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला डिजिटल शिक्षणावरती भर द्यायची गरज आहे. वेगवेगळे अभ्यासक्रम डिझाईन करण्याची गरज आहे. ते अभ्यासक्रम कसे असायला हवेत, तर ते उद्योग स्नेही असायला हवेत. उद्योगांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारे त्या ठिकाणी असायला हवेत. त्याच्या अनुषंगाने स्किल इंडिया जी 2015 स्कीम आहे ती तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. तसंच नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन प्रोग्राम जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. मग अशा स्वरूपात भारत सरकार या अनुषंगानं काम करत आहे, आणि ह्या अनुषंगानं भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजना देखील आहेत, त्या देखील तुमच्या उत्तरामध्ये येणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा कोणता प्रश्न आहे तो बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे की डिस्कस द रोल ऑफ कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया इन कंटेनिंग द अब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशन बाय मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स इन इंडिया रेफर टू रिसेंट डिसिजन्स. म्हणजे नजीकच्या काळातले जे काही खटले आहेत, जे काही निकाल त्या ठिकाणी आलेला आहे कॉम्पिटिशन कमिशन कडनं, तर याच्या अनुषंगानं तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि प्रश्नाचा रोग असा आहे की ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्या ठिकाणी मार्केटमधल्या त्यांच्या डोमिनंट पोझिशनचा, त्यांच्या पॉवरचा, त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करत आहेत, आणि त्यातनं मग त्यांनी स्पर्धेला कसं कर्टेल केलेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग त्याच्यात तुम्ही सुरुवात करू शकता की आता कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला तुम्ही भारतीय स्पर्धा आयोग असं देखील मराठीमध्ये त्या ठिकाणी म्हणू शकता. आता भारतीय स्पर्धा आयोगाच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्धा कायदा आहे, त्या अनुषंगानं ती स्थापना आहे. ती स्थापनेचा जो कायदा आहे तो कायदा देखील तुम्हाला लिहायचा आहे, आणि तो कायदा 2002चा आहे. त्याला कॉम्पिटिशन ऍक्ट असं म्हणतात. त्या 2002च्या कायद्यानं कॉम्पिटिशन कमिशनचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि कॉम्पिटिशन कमिशनचा जो सगळ्यात महत्वाचा जो चर्चेत आला कॉम्पिटिशन कमिशन, तो कधी आलाय, तर जीएसटी ज्यावेळेस आपल्याकडे पास झालेला आहे 2017ला, तर त्या जीएसटीच्या नंतर वेगवेगळ्या ज्या हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्स व्यावसायिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बिल्स वाढवलेले आहेत जीएसटीच्या नावाने. जे ऍक्च्युअली सर्व्हिस टॅक्स त्या ठिकाणी देत होते, परंतु त्यांनी जीएसटीच्या नावाने जे बिल वापरले, त्यानंतर प्लस जीएसटीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या ज्या किमती आहेत त्या मोठ्या व्हायला लागल्या. त्याच्या अनुषंगाने मग कॉम्पिटिशन कमिशनचे जे काही रूल्स आहे, गाईडलाईन्स आहेत, त्या महत्वाच्या होत्या, त्या चर्चेत आल्या. मग त्याच्यानंतर स्पर्धा आयोग आहे असं देखील काही काही लोकांना त्या क्षणाला समजलेलं आहे. अर्थातच सगळे काही UPSCची तयारी करत नाही, त्यामुळे त्यांना काही लोकांना असं काहीतरी आयोग आहे हे देखील, आणि काही UPSC करणाऱ्यांना देखील त्यावेळेसच ते लक्षात आलेलं आहे. मग आता ह्या स्पर्धा आयोगाचा ह्याच्यावरती नेमकी भर का दिलंय, तर ज्या काही वेगवेगळ्या आपल्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्या काय करतात की त्यांच्या डॉमिनंट पोझिशनला वापरून कसं बाजार व्यवस्थेला त्यांच्या बाजूनं झुकवत आहे, आणि त्यातनं मग जे काही आपले छोटे व्यापारी आहेत त्यांच्यावरती कसा त्याचा परिणाम होतो आहे, या अनुषंगाने तुम्हाला ही उत्तर लिहायचं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही नजीकच्या कोणत्या कोणत्या केसेस आहेत त्या केसेस लिहू शकता, आणि कॉम्पिटिशन कमिशनच्या कार्याचा आढावा घेऊ शकतात. सगळ्यात पहिले कॉम्पिटिशन कमिशन काय करतं, तर त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं मर्जर जे असतं, एकत्रित जे येणं असतं, त्याला ते रिव्हिजिट करतं की ह्याच्यामध्ये काही माल प्रॅक्टिसेस आहेत का, ह्याच्यात काही सत्तेचा दुरुपयोग झालेला आहे का. त्याच्यानंतर ते काय करतात, अधिग्रहण जे झालेलं आहे ते अधिग्रहण व्यवस्थित झालेलं आहे का ते बघता. त्याच्यानंतर जर ते व्यवस्थित झालं नसेल त्यांना दंड देण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात. आणि नजीकच्या केसेस जर तुम्हाला लिहायच्या असतील तर सगळ्यात पहिले तुम्हाला 2021
गुगलची जी केस आहे ती तुम्ही तिथं त्या ठिकाणी लिहू शकता, ज्याच्यामध्ये एक 1337 कोटीचा त्या ठिकाणी दंड कॉम्पिटिशन कमिशननं गुगलला वापरलेला आहे, लावलेला आहे की गुगलना त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू त्यांच्याच काही स्पेसिफिक प्रोडक्टला कसं त्यांनी त्या ठिकाणी प्रमोट केलेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संदर्भातली 2020ची एक केस आहे. त्या केसमध्ये कसं बिग बिलियन डेजचे जे आत्ताचे सेल चालू आहेत त्या सेलमधनं कसं त्या ठिकाणी रिटेल मार्केट्सवर कसा दुष्परिणाम होतो आहे आणि ही कार्टलिंग कशी निर्माण होते आहे याच्या अनुषंगाने देखील एक केस आहे. त्याच्यानंतर कॉलकॉम केस आहे, जी 2G आणि 3G लायसन्सच्या संदर्भामध्ये होती, ज्याच्यामध्ये कॉलकॉम काय करत होतं की कॉलकॉम त्यांची सर्व्हिस जे वापरत होते त्यांच्याकडनं रॉयल्टी कमी घेत होते, त्यांच्या स्पर्धकांच्या डिव्हाइसेस वापरणाऱ्या लोकांकडनं जास्त रॉयल्टी घेत होते. आणि ह्यातनं काय होत होतं, तर ह्यातनं स्पर्धेचा जो नियम आहे की समान पातळीवर असणं तो कुठेतरी हार्म होत होता आणि त्याच्यातनं मग कॉम्पिटिशन कमिशनना त्या ठिकाणी महत्वाची भूमिका निभावलेली होती. या अनुषंगाने तुम्ही हे पूर्ण डिस्कस त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा ई गव्हर्नन्सच्या अनुषंगाने हा प्रश्न आलेला आहे. तो काय सांगतो, ई गव्हर्नन्स ॲज अ क्रिटिकल टूल ऑफ गव्हर्नमेंट हॅज unstead in effectiveness, transparency, and accountability in a government. What inadequacies hamper the enhancement of these features? म्हणजे अभी शासन का एक महत्वपूर्ण उपकरण के रूप में ई शासन ने सरकारों में प्रभावशालीता, पारदर्शिता और जवाबदेहिता का आगाज कर दिया है. कौन सी अपरिहार्यता इन विशेषताओं को अविरुद्ध में बनाना बाधा बनती है. म्हणजे ह्याच्यातले हार्डल्स कोणते आहे ई गव्हर्नन्सचे त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगायचे आहे. आणि या ई गव्हर्नन्सच्या अनुषंगाने मी लोकसत्तामध्ये एक त्यांचा जे युपीएससीचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लोकसत्ताच्या त्या ठिकाणी तुम्हाला माझे 2 आर्टिकल त्या ठिकाणी मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची डिटेल माहिती ई गव्हर्नन्सची त्या ठिकाणी दिली. ई गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसच्या संदर्भामध्ये माझे काही लेख लोकसत्तामध्ये त्यांच्या डिजिटल पोर्टलला युपीएससी सेक्शनमध्ये तुम्हाला तिथं वाचायला भेटतील. तर त्यामध्ये आपण ह्याच्यावर डिटेल अशी डिस्कशन केलेलं आहे. आणि काहींना ते आर्टिकल जर भेटले नाही तर त्यांनी @UPSC इन मराठी म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं तुम्हाला या संदर्भातले सगळे गव्हर्नन्सच्या रिलेटेड आर्टिकल देखील त्या ठिकाणी मिळणार आहे, तुम्ही ते लिहून घेऊ शकता. आता ई गव्हर्नन्सच्या अनुषंगाने काही कमतरता आहेत का, तर त्या कोणत्या कमतरता आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत. सगळ्यात पहिली कमतरता काय आहे, डिजिटल डिव्हाइडची कमतरता आहे. डिजिटल डिव्हाइड म्हणजे काय, तर डिजिटल डिव्हाइड मध्ये एक तर डिजिटल साक्षरतेचा मुद्दा येतोय आणि डिजिटल ज्या संसाधन आहेत त्याचा जो ऍक्सेस आहे तो सर्वदूर पोहोचलेला नाही, हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर सायबर सुरक्षेचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन प्लस डेटा प्रोटेक्शनच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण होताना दिसत आहे. त्याच्यानंतर जी काही प्रशासकीय प्रभावी गुंतवणूक जी आहे ती होताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने कुठेतरी कमतरता दिसून येते आहेत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जे काही प्रशासनातली जी काही लालफितशाही आहे त्यांच्या थ्रू देखील ई गव्हर्नन्स अडॉप्ट करण्याची कुठेतरी कमतरता त्या ठिकाणी दिसत आहे. आणि बदल स्वीकारण्यास त्या ठिकाणी प्रशासन तयार नाहीये, अशा अनुषंगाने कुठेतरी त्या ठिकाणी हे काही कारण आहेत की ज्याच्यातनं ई गव्हर्नन्स जे आहे ते ई गव्हर्नन्स भारतामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं नाहीये. ह्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आयआरचा आहे, 10 मार्काचाच प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की व्हायरस ऑफ कॉन्फ्लिक्ट इज अफेक्टिंग द फंक्शनिंग ऑफ SCO. In a light of above statement, point out the role of India in mitigating this problem. सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय आहे, तर कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्षाचा जो काही विषाणू आहे तो SCO म्हणजे काय, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, हिच्या पूर्ण कार्यप्रणालीमध्ये हा कॉन्फ्लिक्ट जो आहे तो कॉन्फ्लिक्ट हा त्या ठिकाणी एक विषाणूचं काम करतो आहे. आणि ह्याला मिटिगेट करायचं असेल, ह्याला जर नष्ट करायचं असेल तर ह्याच्यामध्ये भारताची भूमिका काय आहे ह्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे.
150 शब्दांमध्ये, त्या उत्तरात तुम्ही काय लिहू शकता ते मी आता तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आहे. सगळ्यात पहिले काय आहे, तर भारताची भूमिका काय आहे, तर भारताचे स्वतःचे एससीओच्या मेंबर सोबतचे जे कॉन्फ्लिक्ट आहे ते बॉर्डरिंगचे आहे. एक कोणतं आहे, भारतासोबतच एससीओचा मेंबर झालेल्या पाकिस्तान सोबत आपले काही कॉन्फ्लिक्ट आहे बॉर्डरचे. त्याच्यानंतर चीनच्या सोबत आपल्या सीमारेषेचा विवाद आहे आणि चीनचा इतरही देशांच्या सोबत सीमारेषेचा विवाद आहे. याच्यामध्ये संवादातनं हे मुद्दे सॉल्व्ह करणं, याच्यातनं आंतरराष्ट्रीय सीमा डिमार्केट करणं हे महत्वाचं आहे. दहशतवाद विरोधी ज्या कारवाया आहेत त्या कारवाया वाढवायची गरज आहे. स्टेट फंडेड जो काही टेररिझम आहे विशेषतः पाकिस्तानच्या संदर्भामध्ये, त्याच्यावरती ठोस भूमिका घेऊन भारतानं एससीओला तसा दबाव आणण्याची गरज आहे पाकिस्तानवर, की जे टेरर फंडिंग आहे ती कुठंतरी कमी होताना होणे गरजेचे आहे. प्लस ह्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये जे वेगवेगळ्या देशाची सायबर इकोसिस्टम आहे ती देखील काही फ्युअल टाकण्याचं काम करते. त्या सायबर इकोसिस्टीमचा देखील, त्या सायबर सुरक्षेचा देखील महत्वाचा फायदा घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या संदर्भातले प्रोटेक्शनच्या अनुषंगानं एससीओनं 2018 मध्ये त्या ठिकाणी क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने एक ग्रुप बनवलेला आहे. त्याचं कार्यप्रणाली चांगली होणं गरजेचं आहे. प्लस इकॉनॉमिक इंटिग्रेशन होणं गरजेचं आहे. आर्थिक समावेशन होणं, आर्थिक एकत्रीकरण होणं आणि त्यातनं मग कुठंतरी जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते रिझॉल्व्ह होणं, कारण व्यापारातनं कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होण्यामध्ये भरपूर फायदा त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. आणि मग त्याचा डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि त्या दोन्हींना एकत्र करून जो काही कॉन्फ्लिक्ट तयार होण्याचे परिणाम होतोय तो देखील तिथं त्या ठिकाणी कमी होण्यासाठी ट्रेड वाढणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक इंटिग्रेशन या पूर्ण रिजनचं होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात, तो काय आहे, हा शेवटचा प्रश्न आहे 10 मार्कवाला. त्याच्यामध्ये इंडियन डायस्पोरा हॅज स्केल्ड अ न्यू हाईज इन द वेस्ट, डिस्क्राईब द इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल बेनिफिट्स फॉर इंडिया. भारत आणि भारताचे जे काही भारताचे जे निवासी आहेत, जे भारतीय वंशाचे जे निवासी आहेत, जे वेगवेगळ्या देशांमध्ये राहत आहेत, त्या देशातल्या भारतीय निवाशांनी तिथल्या ज्या आणि ह्या सिमिलर टोनवरचा प्रश्न 2022ला देखील आला होता आणि त्याच्यामध्ये विशेषतः युरोप आणि अमेरिकेचा त्या ठिकाणी 2022चा प्रश्न हा युरोप आणि अमेरिकेच्या संदर्भामध्ये होता. आणि आज ह्यावेळेचा प्रश्न जो आहे तो विशेषतः पाश्चिमात्य देशांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आहे. तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की इंडियन डायस्पोरावर दरवर्षी एक प्रश्न येतो आहे आणि हा प्रश्न ह्या वर्षी 2 प्रश्न होते. तर इंडियन डायस्पोरा हा कंपोनंट तुमच्या लक्षात असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हा खूप महत्वाचा क्रुशियल असा कंपोनंट आहे की ज्याच्यावर इथून पुढे प्रत्येक वर्षी ऍटलिस्ट इथून पुढच्या 10 वर्ष तरी ह्याच्यावर प्रश्न येणारच आहे. एक ना एक प्रश्न 10 किंवा 15 मार्काचे, ह्या वर्षी 25 मार्काचे 2 प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहे. आज सगळ्यात पहिले नेमका आपल्याला फायदा काय झालेला आहे, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल फायदा काय झालेला आहे. इकॉनॉमिक फायदा म्हणजे रिमिटेन्सेस वाढलेले आहेत. तिथले जे परदेशस्थ जे भारतीय आहेत ते किंवा भारतीय वंशाचे लोक आहेत ते त्यांच्या नातेवाईकांना काही पैसा इथं पाठवत आहेत. त्यातनं आपल्याला परकीय चलन वाढलेलं आहे. ह्या परकीय चलनातनं आपल्याला वर्ल्ड बँकचे जे रिपोर्ट्स आहेत त्यातनं दिसून येते की भारत एक रिमिटन्सच्या दृष्टीनं जगातल्या एक अग्रणीय देशांमध्ये त्या ठिकाणी दरवेळेस असतो. त्याच्यानंतर हे जे परदेशस्थ भारतीय आहेत ते भारतामध्ये एफडीआय आणत आहेत. एफडीआयच्या अनुषंगाने ते कॅटलिस्टची भूमिका करत आहेत. लॉबिंग करण्याच्या दृष्टीनं त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्याच्यानंतर 2022चा जो एफडीआय आहे त्याचा आकडा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. 2022ला एक 89.1 बिलियन त्या ठिकाणी अमेरिकन डॉलर्स या ठिकाणी आपल्याला भारतात एफडीआय आलेला आहे. हे देखील तुम्ही त्या ठिकाणी या अनुषंगाने इकॉनॉमिक बेनिफिटच्या ठिकाणी सांगू शकतात. प्लस व्यापार वृद्धी आहे, ज्ञानाचं हस्तांतर आहे, नॉलेज गेन आहे. तिथं जाऊन शिकलेले जे लोक आहेत ते नंतर भारतामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करत आहे का, त्या अनुषंगाने भारत सरकार काही प्रयत्न करत आहे की देखो अपना देश, अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामधनं तुम्ही तुमच्या देशाला जाणून घ्या असं तुम्ही प्रोव्होक करता आहात, जसं तुम्ही त्यांना सांगता आहात. आणि ह्यातनं काय होतंय तर ह्यातनं भारतीय इकोसिस्टीमला, भारतीय इकॉनॉमीला, भारतीय पॉलिटीला त्या ठिकाणी फायदा होताना
दिसतो आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा कोणता आहे, तो आहे राजकीयचा. आपण पहिले कोणता बघितला, तर इकॉनॉमिक्सचा बघितला. दुसरा जो आहे तो पॉलिटीचा आहे, आणि तो काय आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही काही नावं लिहू शकता. तर पहिलं नाव काय आहे, कमला हॅरिस आहे. त्याच्यानंतर प्रीती पटेल, निकी हेल, ह्या लोकांनी तिथं पॉवर पोझिशन्स हस्तगत केलेले आहेत. तिथं त्यांनी त्या ठिकाणी आपलं इन्फ्लुएन्स दाखवून दिलेला आहे. आणि अमेरिकेमध्ये तर तुम्हाला तिथं इंडियन, आशियन असे कॉकसस दाखवलेले आहेत की ज्याच्यातनं एक प्रभुत्वशाली असा मतदारसमूह त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो आहे. प्लस तुम्हाला सांस्कृतिक राजनयनाकरिता, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट करता ह्या ठिकाणी डायस्पोरा महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावताना दिसून येतो. प्लस याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स देखील आहेत की सर्वच जे काही अनिवासी भारतीय नाही, भारतीय वंशाचे तिथी लोक आहेत, ते त्या काही समान विचारधारेला फॉलो करतात का, तर नाही. कॅनडामध्ये जो आता जो काही खलिस्तानचा मुद्दा आहे, तर तो तुम्हाला दिसून येतोय की याच्यामुळे डायस्पोराचे निगेटिव्ह इफेक्ट देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसलेला आहे. ज्यावेळेस हा पेपर लिहिलाय त्यावेळेस हा मुद्दा चर्चेत होता, तर तो जर तुमच्या उत्तरामध्ये आला असता तर तुम्हाला त्याचा फायदा त्या ठिकाणी झाला असता. ह्या प्रकारचे चॅलेंजेस देखील तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय वंशाच्या लोकांकडनं त्या ठिकाणी होताना दिसत आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला, पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. प्रश्न असा आहे की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ लिव्हिंग इन्स्ट्रुमेंट Constitution of India is a living instrument with the capabilities to enormous dynamism. Capabilities of enormous dynamism. It is a constitution made for progressive society. हा कीवर्ड आहे, हे लक्षात घ्या. Illustrate with the special reference to expanding horizon of right to life and personal liberty. म्हणजे काय, 21 आर्टिकल 21 अनुच्छेद 21च्या अनुषंगाने ह्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ह्यातला कीवर्ड काय आहे, प्रोग्रेसिव्ह सोसायटी. हा प्रगतिशील समाज हा त्यातला कीवर्ड आहे. भारतीय संविधानाचं डायनामिझम कसं प्रगतिशील समाजाच्या हिताकरता महत्वाचं आहे, आणि त्याचा स्पेशल रेफरन्स जीविताचा अधिकार, वैयक्तिक स्वातंत्र्य, ह्या दोन कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. सगळ्यात पहिले आर्टिकल 21, त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन थ्रू कसं राईट टू लाईफ जे आहे त्या राईट टू लाईफचा अधिकार क्षेत्र विस्तृत केलेला आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आलं असतं. त्याच्यानंतर सन्मानजनक जीविताचा अधिकार देखील, डिग्निटी, राईट टू डिग्निफाईड लाईफ हा जो आहे तो आर्टिकल 21 मध्ये कसा इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यानंतर सन्मानजनक जीविताचा अधिकार कसा देण्यात आलेला आहे. राईट टू लाईफच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी मनेका गांधी केसचा रेफरन्स त्या ठिकाणी देता आला असता. ओल्गा टेलिस जो केस आहे त्यामध्ये कसं राईट टू लाईव्हलीहूडचा देखील प्रश्न त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने ऍड्रेस केलेला आहे, ते देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकला असतात. तसंच पुट्टस्वामी केसमध्ये जसा खाजगीपणाचा, राईट टू प्रायव्हसीचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकला असता, की ज्याच्यामधनं राईट टू लाईफची जी डेफिनेशन आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती एक्सपांड होताना दिसत आहे, आणि ती आत्ताच्या समाजाच्या अनुषंगानं आत्ताच्या समाजामधल्या तंत्रज्ञानात्मक, मूल्यव्यवस्थात्मक सुधारणांना कसा फायद्याचा ठरतो आहे, कसा महत्वाचा ठरतो आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकला असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरोग्याचा अधिकार आहे, जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. जोडीदार निवडण्याच्या अधिकाराच्या संदर्भात 2020ची जी केस आहे, 2018ची जी हदियाची केस आहे, ती केस तुम्ही रेफर करू शकला असता, की ज्याच्यामध्ये जोडीदार निवडण्याच्या अनुषंगाने देखील प्रोग्रेसिव्ह सोसायटीचा जो थॉट आहे त्या थॉटला इम्प्लिमेंट होताना आपल्याला आर्टिकल 21 त्या ठिकाणी दिसत आहे. तसंच सन्मानाने मृत्यू देखील यावा याकरताची जी कॉमन कॉज केस आहे ती केस देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, की फक्त जीवन जगण्याचा अधिकार नाहीये, तर ह्या सोसायटीनं आता सन्मानजनक मृत्यू देखील एखाद्या व्यक्तीला मिळावा या अनुषंगाने देखील अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि ह्याचे जे परिप्रेक्ष आहेत ते परिप्रेक्ष देखील तुम्हाला लिहिणं गरजेचे आहेत. ते परिप्रेक्ष काय आहे, तर सगळ्यात पहिला परिप्रेक्ष आहे की तंत्रज्ञानात्मक प्रगती झालेली आहे. सामाजिक न्यायाचं तत्व मोठ्या प्रमाणात अंगीकारलं गेलेलं आहे. जागतिक कराराच्या अनुषंगानं
जे वेगवेगळे ह्युमन राईट्सच्या संदर्भातले करार आहेत त्याच्या अनुषंगाने तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मानवी हक्कांचं संरक्षण जे आहे ते देखील होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मग त्या अनुषंगानं राईट टू लाईफ प्लस पर्सनल लिबर्टीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी भारतीय संविधान ही हेल्पफुल भूमिका करत आहे. भारतीय संविधान कधी त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करत नाही. भारतीय संविधानाचं डायनॅमिझम त्याला हातभार लावत आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. पुढचा प्रश्न काय आहे? एक्सप्लेन द कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह ऑफ जेंडर जस्टिस विथ द हेल्प ऑफ रिलिव्हंट कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आणि केस लॉज. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी जे आपल्या सिलेबस मधले जे व्हनरेबल सेक्शन्स आहेत त्या व्हनरेबल सेक्शनच्या अनुषंगानं वंचित आणि दुर्बल घटकांच्या अनुषंगानं जो प्रश्न आहे सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं जो प्रश्न आहे तो प्रश्न दरवर्षी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन प्लस केस लॉजच्या अनुषंगानं पहिले शेड्यूल कास्ट, नंतर शेड्यूल ट्राईब्स, मायनॉरिटीज आणि आता महिला यांच्या अनुषंगानं विचारलेला आहे. कदाचित पुढच्या वेळेस तो बालकांच्या अनुषंगानं असू शकतो, तो ट्रान्सजेंडरच्या अनुषंगानं असू शकतो किंवा इतर अल्पसंख्याकांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी असू शकतो. किंवा वांशिक जे आहेत, वांशिक जे अल्पसंख्याक आहे विशेषतः नॉर्थ ईस्टकडे, तर त्यांच्या अनुषंगाने देखील तो प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता ह्याच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की इथं तुम्हाला एक तर कॉन्स्टिट्युशनल आणि दुसरं केस लॉ अशा 2 प्रोव्हिजन्स मध्ये लिहायचं आहे. संविधानाचे कोणते प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. संविधानाचे प्रोव्हिजन्स कोणते आहेत त्याच्या अनुषंगानं तुम्हाला या प्रश्नाची उत्तराची सुरुवात करू शकतात. सगळ्यात पहिलं तुम्ही डायरेक्ट प्रिअम्बल पासून सुरुवात करा. सरनाम्यामध्ये सरनाम्यामध्ये समतेचं तत्व आहे. समतेमध्ये तुम्हाला समता म्हणजे तुमची जेंडर बेस तुमच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला न्याय समाज रचना निर्माण करायची आहे. न्याय समाज रचनेमध्ये लिंग आधारित, लिंगभाव आधारित भेदभाव होणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही आर्टिकल 14चा रेफरन्स देऊ शकता, आर्टिकल 15चा रेफरन्स देऊ शकता. 14 समानतेचा अधिकार देतो आहे, राईट टू इक्वॅलिटी देतो आहे. 15 काय देतो आहे तर 15 हा डिस्क्रिमिनेशनच्या विरोधात तुम्हाला सांगतोय की तुम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू शकत नाहीये. तसेच 15(3) म्हणजे 15(3) काय सांगतो? 15(3) हा महिला आणि बालकांच्या अनुषंगानं महिला आणि बालकांच्या अनुषंगानं स्पेशल तरतूद करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देताना आपल्याला दिसतो आहे. तसंच जेंडर बेस जो आहे, जेंडर बेस तुम्हाला 16 मध्ये पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करता येईल आणि त्या पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन मधनं काय होणार आहे ती सरकारी नोकऱ्या तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार आहेत. हा तुम्हाला आर्टिकल 16 त्या ठिकाणी सांगतो आहे. 39A काय सांगतो आहे? 39A हा आपण आता देखील पहिले देखील बघितलेला आहे. फ्री लिगल एडच्या अनुषंगानं जो 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आलेला आहे की समान न्यायाचा हक्क आहे, परत तुम्हाला मोफत कायदेशीर मदत आहे आणि याच्यामध्ये वंचित समूह म्हणून महिलांचा समावेश केलेला आहे जेणेकरून जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन व्हायला नको आहे. प्लस त्या ठिकाणी 42 तुम्ही लिहू शकता की ज्याच्यामध्ये मॅटर्निटी बेनिफिट आहे, प्लस कामाच्या ठिकाणी ह्युमन कंडिशन असणं गरजेचं आहे, फ्रेंच फॅसिलिटीची आवश्यकता आहे, या अनुषंगाने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर 51A जो आहे आपला फंडामेंटल ड्युटीज, तर तो महिलांच्या सन्मानाच्या अनुषंगाने तुम्ही त्याच्यामधल्या तरतुदी त्या ठिकाणी लिहू शकता. हे काय झालंय, हे पूर्ण संविधानातले प्रोव्हिजन झालेलं आहे आणि इतका सगळा डेटा जर आला तर तुम्हाला नक्कीच 15 पैकी 12 मार्क देखील त्या ठिकाणी मिळू शकतात. हे कदाचित इम्पॉसिबल वाटत असेल तुम्हाला, पण एखाद्या प्रश्नाच्या उत्तराला इतके मार्क्स मिळू शकतात जर तुम्ही ह्याला व्यवस्थित ऍड्रेस केलेला. आता हे झालं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन. ह्याच्यामध्ये तुम्ही 10 ते 15 कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन लिहिलेले आहेत. प्लस तुम्हाला आता खटले लिहायचे आहेत. खटले कोणते कोणते तुम्ही त्यामध्ये केस लॉज लिहू शकता. विशाखा केस सगळ्यात महत्वाची आहे, ती तुम्ही सगळ्यात पहिले लिहायची आहे. विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य ही जी केस आहे ती केस तुम्हाला माहित आहे की वर्कप्लेसवर जे काही डिस्क्रिमिनेशन होत आहे किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट होत आहे याच्या अगेन्स्ट मध्ये ही 1997 त्या ठिकाणी केस आहे. ही केस तुम्ही त्या ठिकाणी केस लॉ मध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर पुढची केस कोणती आहे? अरुणा शानबाग यांची केस आहे. याच्यामध्ये वुमन्स डिग्निटीच्या अनुषंगाने तुम्ही त्याला पर्स्पेक्टिव्ह मध्ये त्या ठिकाणी लिहू शकता. त्याच्यानंतर पुढची जी केस आहे ती शायरा बानूची केस आहे, ज्याच्यामध्ये ट्रिपल तलाक हा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी
नष्ट करण्यात आलेलं आहे की नष्ट इन द सेन्स त्याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर ऍक्ट आलं ती वेगळी गोष्ट आहे. आणि ती न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयानेच त्या ठिकाणी सांगितलं होतं केंद्र सरकारला की ह्याच्याकरता तुम्हाला व्यवस्थित कायदा करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यांनी अनकॉन्स्टिट्युशनल त्या ठिकाणी ट्रिपल तलाकला ठरवलेलं आहे. आणि नवतेज सिंग जोहर ही जी केस आहे ही त्या ठिकाणी महत्वाची आहे. आणि ती का महत्वाची आहे तर तुम्ही फक्त जेंडरच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये फक्त महिला आणि पुरुष असं न बघता तुम्ही त्याच्या पुढे जाऊन ट्रान्सजेंडरचा देखील मुद्दा लक्षात घेता का, हे तुमच्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. आणि अशाच उत्तराला 12 मार्क त्या ठिकाणी मिळतात की ज्याच्यामध्ये 2018च्या नवतेज सिंग जोहरच्या केसमध्ये त्या ठिकाणी 377 जे आहे सेम सेक्स मॅरेज नाही, समलैंगिक संबंधांच्या संदर्भामध्ये जे काही क्रिमिनलायझेशन आहे त्या डिक्रिमिनलायझेशन त्यामधनं केलेलं आहे. त्याला क्रिमिनल ऑफेन्सच्या बाहेर आणलेलं त्या ठिकाणी आहे. हे देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. अशा पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही संविधानिक मुद्द्यांवर देखील फोकस द्यायचा आहे, केस लॉजवर देखील भर त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अकाउंट फॉर अ लीगल अँड पॉलिटिकल फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द रिड्यूस्ड फ्रिक्वेन्सी ऑफ युझिंग आर्टिकल 356 ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट सिन्स 1990s. आता तुम्हाला इथं कायदेशीर प्लस राजकीय फॅक्टर्स त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि हे कशाच्या अनुषंगाने विचारलं आहे की जे राष्ट्रपती शासनाच्या अनुषंगाने हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता राष्ट्रपती शासनाच्या अनुषंगाने अशा कोणत्या गोष्टी घडून आल्या की ज्या राष्ट्रपती राजवट शासनाच्या ऐवजी तुम्ही तिथं राजवट त्या ठिकाणी लिहा, ज्याला थोडंसं निगेटिव्ह कॉनोटेशन त्या ठिकाणी आहे. राष्ट्रपती राजवटीच्या अनुषंगाने अशा कोणत्या गोष्टी झाल्या लीगल प्लस त्या ठिकाणी पॉलिटिकल की ज्याच्या अनुषंगाने 356 चा वापर कमी झालेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 356 चा वापर हा 2019च्या नंतर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. वेगवेगळे राज्य सरकारे पण ऍक्च्युअली ते राज्य सरकारे चेंज होण्याकरता वापर होतो आहे. 356 चा वापर होत नाही, तिथं राष्ट्रपती राजवट नाही लावल्या जाते, पण सरकार चेंज होत आहेत. भरपूर सरकारे बनून बिघडून चेंज होत आहेत, परंतु तिथं 356 चा वापर होत नाही. मग हा जो टोन आहे प्रश्नाचा, तो टोन त्या कॅरेक्टरिस्टिक कडे घेऊन जात आहे की जे काँग्रेसची सत्ता असलेला किंवा 70चा जो काळ होता, ज्याच्यामध्ये इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर जनता पार्टीचं सरकार आलं, जनता पार्टी सरकार गेल्यावर इंदिरा गांधींचं सरकार आलं, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात राज्य सरकारांवर बरखास्त करून त्या ठिकाणी जे राष्ट्रपती राजवटी त्या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या होत्या. परंतु आता तसं होत नाही. आता का नाही होत, सगळ्यात पहिले त्यातले आपण लीगल पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी पहिले बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला लीगल पर्स्पेक्टिव्ह काय आहे तर त्या ठिकाणी न्यायिक सक्रियतेचा मुद्दा महत्वाचा आहे. आणि न्यायिक सक्रियतेला तुम्ही त्या ठिकाणी SR बोम्मईची जी केस आहे तिला तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता. आणि ह्याच्या अनुषंगानं बिहारमध्ये 2005चं जे सरकार होतं ते कसं त्यांनी पडू दिलं नाही याचं तुम्ही उदाहरण त्या ठिकाणी देऊ शकता. कारण SR मुंबई केसमध्ये काय सांगितलं होतं की राज्यपालांचा जो रिपोर्ट आहे तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत येतो. म्हणजेच राज्यपाल जो अहवाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याकरिता देत आहे तो खरंच कायदेशीर दृष्ट्या सक्षम आहे का, की त्याच्यामध्ये काही फ्लॉज आहेत, हे न्यायालय बघणार. आणि न्यायालय मग ठरवणार की कसं राष्ट्रपती राजवट लावणं योग्य आहे की अयोग्य आहे. मग न्यायालयीन सक्रियता आहे, लीगल त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती शासन, उटसूट राष्ट्रपती शासनाचा अनुषंगानं त्या ठिकाणी कमतरता निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, आता पॉलिटिकल मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. एक आहे न्यायालयीन सक्रियता, तुम्ही पहिले सांगितलंय. त्याच्यानंतर दुसरा सांगितलाय SR मुंबईचा खटला, त्याच्यानंतर आलेली न्यायालयीन सक्रियता, ज्युडिशियल रिव्ह्यू, हे झाले लीगल. आता तुम्हाला त्या ठिकाणी पॉलिटिकल बघायचं. पॉलिटिकल तुम्हाला काय कळतंय, 1990s सांगितलेलं आहे. मिड म्हणजे 1995च्या नंतरचा काळ तुम्हाला त्या ठिकाणी बघायचा आहे. म्हणजे हा काळ काय आहे तर हा काळ त्या ठिकाणी 1995 नंतरचा जो काळ आहे तो 95 नंतरचा काळ तुम्हाला त्या ठिकाणी काय माहित आहे की तो कशाचा काळ आहे. तर तो काळ हा त्या ठिकाणी 1995चा काळ जो आहे तो आघाड्यांचा शासनांचा काळ आहे. आघाड्या युत्यांच्या शासनांचा काळ आहे.
मग ह्या आघाडी शासन युतीच्या शासनामध्ये काय झालंय, प्रादेशिक पक्ष वाढलेले आहेत, रिजनल पार्टीज वाढलेले आहेत, रिजनल एस्पिरेशन्स वाढलेले आहेत आणि ह्याच्यातनं मग जे काही हितसंबंधांचं राजकारण समोर आलेलं आहे त्यातनं मग प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक पक्षांची एकमेकांसोबत असलेली जी काही सौहार्दाची भावना आहे, कारण वेगवेगळे अधिकार क्षेत्र आहेत, त्यातनं मग असं व्हायला लागलं आहे की त्यातनं राष्ट्रपती राजवटी लागण्याचा प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसतं आहे. त्याच्यानंतर 14वा प्रश्न काय आहे ते आपण बघूयात. 14वा प्रश्न असा आहे की डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सिव्हिल सोसायटी ग्रुप इन वुमन इफेक्टिव्ह अँड मिनिंगफुल पार्टिसिपेशन अँड रिप्रेझेंटेशन इन अ स्टेट लेजिस्लेचर. राज्य विधिमंडळांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रतिनिधित्व प्लस त्यांच्या सहभागाच्या अनुषंगानं तुम्हाला या ठिकाणी ह्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे की नेमकं काय फायदा झालेला आहे आणि सिव्हिल सोसायटीनं कोणत्या प्रकारचा गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहे जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे सहभाग महिलांचा वाढलेला आहे. आता सिव्हिल सोसायटीच्या संदर्भात देखील म्हणजे नागरी समाजाच्या संदर्भात देखील तुम्हाला युपीएससीला लोकसत्ताच्या युपीएससीच्या सेक्शनमध्ये माझे 2 आर्टिकल मिळून जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर सगळं तशाच्या तसं मिळणार आहे. त्याचसोबत जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर नागरी समाजाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना घेऊ शकतात, एनजीओजला घेऊ शकतात. मग ह्या एनजीओज काय करत आहेत तर महिलांमध्ये जाणीव जागृती निर्माण करत आहेत, महिलांच्या मतांना एक शेप देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. प्लस त्याच्यामध्ये जे भारत सरकारची बेटी बचाओ बेटी पढाओ जी योजना आहे त्या योजनेमधनं महिला शक्ती केंद्र निर्माण केलेलं आहे, ज्याच्यामधनं अवेअरनेस वाढवलेले आहेत आणि याच्यामध्ये एनजीओचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेतला आहे, सिव्हिल सोसायटीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यातनं अवेअरनेस वाढली आहे, ह्याच्यातनं मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे. मतदानाचं प्रमाण वाढल्यानंतर आपसुकपणे राज्य सरकार जे आहेत किंवा जे वेगवेगळे राजकीय पक्ष जे आहेत ते महिला धार्जिन धोरणं कशी निर्माण करता येतील. बिहारच्या अनुषंगामध्ये बिहार आणि वेस्ट बेंगॉलच्या जे इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शन्सवर खूप मोठ्या प्रमाणावरती रिझल्ट्सवर मोठ्या प्रमाणावर महिलांचा इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी दिसून येत आहे. ओरिसांमधल्या काही स्कीम्स आहे की ज्याचा परिणाम तिथं सरकार कोणतं येईल ह्याच्यावरती होताना दिसत आहे. तर ह्या अनुषंगाने महिलांचं जाणीव जागृती वाढलेली आहे, महिलांचं राजकीय ऍस्पिरेशन्स वाढलेले आहेत आणि त्यातनं मग महिला राजकारणात सक्रिय होण्याचा देखील फायदा होतो आहे. प्लस त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटी ही पंचायत स्तरावरती PRIs मध्ये देखील एक महत्वाची भूमिका निभावते आहे. तिथनं महिला सक्षम महिला नेतृत्व निर्माण होत आहे जे राज्य विधानसभामध्ये विधिमंडळामध्ये जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि 2019च्या जनरल इलेक्शनची जर आकडेवारी काढली तर त्याच्यामध्ये जे महिलांचं जे मतदानाचं प्रमाण आहे ते पुरुषांपेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे. यातनं तुम्हाला महिला सक्षमीकरण कसं झालेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येऊ शकतं. त्याच्यानंतर जे इंटर पार्लमेंटरी युनियन आहे तिचा जो एक रिपोर्ट आहे वुमन इन पॉलिटिक्सवर, त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसून येत आहेत. त्याच्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, कायदेशीर मार्गाने सत्ता कशी मिळवणार आहे. प्लस आता तर रिझर्वेशनचा मुद्दा महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटीनं कसं दबावगट म्हणून काम केलेलं आहे, प्लस त्याचा परिणाम राजकीय नेतृत्वावर कसा झाला आणि त्यातनं मग कसं महिला आरक्षणाचा मुद्दा आला हा देखील तुम्ही लिहू शकता. परंतु हा पेपर झाल्याच्या नंतरचा मुद्दा होता त्यामुळे तो काही पेपरमध्ये येण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी होती. त्याच्यानंतर रीता बॅनर्जी यांचं एक कॅम्पेन होतं मिसिंग 50 मिलियन मिसिंग म्हणून, म्हणजे भारतातली लोकसंख्येच्या जवळपास अर्धा पोर्शन असलेल्या महिला मिसिंग आहे पॉलिसी मेकिंग मध्ये, असं त्यांचं ते कॅम्पेन होतं. आणि ह्या अशा कॅम्पेन्समुळे देखील महिलांचा स्वभाव वाढलेला आहे. अर्थातच आज देखील महिलांचा स्वभाव भारतीय संसदेमध्ये प्लस विधानमंडळामध्ये कमी आहे आणि त्यालाच कर्टेल करण्याकरता आपण मोर दॅन 33% रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. कमीत कमी 33% रिझर्वेशनचा कायदा आपल्याला इथं पास झालेला आहे. यातनं महिलांचं सक्षमीकरण, महिला राजकारणात येण्याचं प्रमाण हे वाढणार त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. 15 नंबरचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. टू व्हॉट एक्सटेंट डज इट रिफ्लेक्ट द अकोमोडेटिव्ह स्पिरिट ऑफ फेडरलिझम. संघराज्याच्या अनुषंगानं GSTची जी काही
आपली घटना दुरुस्ती आहे तिला तुम्ही त्या ठिकाणी कम्पेअर करायचं आहे, तिला त्या ठिकाणी तिचं सिग्निफिकन्स त्या ठिकाणी सांगायचं आहे. आता संघराज्य आणि जीएसटी याचा काय संबंध आहे, तर राज्यांना कर निर्धारणाचा काही अधिकार होता, विशेषतः अप्रत्यक्ष कराच्या अनुषंगाने तो अधिकार आता केंद्र सरकारकडे गेला आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी जीएसटी काउन्सिल थ्रू हे सगळे कर त्या ठिकाणी लाभले जात आहे. मग ह्यातनं काय होतंय, एक तर तुम्हाला सगळ्यात पहिले 101 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, कारण इथं तर कुठंच त्यांनी त्या ठिकाणी जीएसटी सांगितलेलं नाहीये. तुम्हाला 101 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट काय आहे, म्हणजे तुम्हाला शेवटच्या 10 ते 15 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट कोणता नंबर कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटला हे माहीत असणं गरजेचं आहे. समजा तर तुम्ही हॉलमध्ये आहात आणि तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये 101 कोणती घटना दुरुस्ती आहे हे लक्षातच आलं नाही, तर मग त्याचा खूप मोठा परिणाम तुमच्या मार्क्सवर त्या ठिकाणी होताना दिसत आहे. मग आता ह्याचा आपण जीएसटीच्या अनुषंगाने बघूयात की नेमकं काय फायदा झालेला आहे. सगळ्यात पहिले जीएसटी ना एक समग्र असं कर प्रणाली त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. समग्र कर प्रणालीचा एक फायदा झालाय की विविध राज्यांतर्गतचे जे व्यवहार आहेत ते सुलभ झालेले आहेत, त्याच्यामध्ये प्रोसेस जी आहे ती फास्ट झालेली आहे, तिचा वेगळ्या प्रकारे फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर कर संकलन वृद्धी झालेली आहे, आर्थिक एकत्रीकरण झालेलं आहे, वन मार्केटकडे जाणारा आपण जाताना आपण त्या ठिकाणी दिसतो आहे. तसेच त्याच्यातनं ग्राहकांचा फायदा आहे, कारण की जो कॅस्केडिंग इफेक्ट होता वेगवेगळ्या करांचा तो कुठेतरी नाहीसा झालेला आहे आणि त्यातनं कमी मागच्या तुलनेत आता थोडे कमी त्या ठिकाणी कर लागू केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यामध्ये मग मेक इन इंडियाचा पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही प्रोसेस आहेत ज्या फॉलो केल्या जातात त्याच्याशी आपण कुठेतरी समान लेवलवर जाताना त्या ठिकाणी दिसतो आहे. पण आता संघराज्य व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कसं आहे, संघराज्यामध्ये राज्यांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, पण इथं तुम्हाला दिसतंय की राज्यांच्या अधिकारच इथं कर निर्धारणाचा अधिकार कुठेतरी काढून घेतले असं आपल्याला वाटू शकतं, कारण जीएसटीनं तर तो अधिकार त्यांचा घेतलेला आहे. परंतु तुम्ही त्याला उत्तर लिहिताना असं लिहू शकता की जी जीएसटी काउन्सिल आहे, जीएसटी परिषद आहे, त्यामध्ये राज्यांची भूमिका महत्वाची आहे आणि तिथनंच कर निर्धारण होतं, म्हणजे राज्यांना त्या कर निर्धारण प्रोसेसमध्ये सामावून घेतलेलं आहे. हा एक पहिला मुद्दा. त्याच्यानंतर जीएसटी काउन्सिलला टीम इंडियाच्या स्वरूपानं कसं काम करता येईल याच्यावरती भर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देताना दिसत आहे, भारत सरकार देताना दिसत आहे. त्याच्या मागचं जे तत्व आहे ते तुम्ही लिहू शकता, सहकार्यात्मक सहभागात्मक संघराज्याचं कार्य आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एका ठराविक टॅक्स स्ट्रक्चरमध्ये राज्य देखील टॅक्स अप्लाय करू शकतात. जीएसटीच्या एसजीएसटी आणि सेंट्रल जीएसटी असे दोन पोर्शन ठेवलेले आहेत. म्हणजे स्टेटचा वेगळा जीएसटी आहे, यातनं तुम्ही स्टेटच्या ऑटोनॉमीला कुठेतरी अधोरेखित केलेलं आहे. स्टेट काही ठराविक स्लॅब्समध्ये काही गोष्टींवरच्या टॅक्स कमी जास्त करू शकतं. हा देखील एक मुद्दा त्या ठिकाणी आहे. मग ह्याच्यातनं राज्यांचं देखील संतुलन ठेवलेलं आहे, केंद्राचं देखील ठेवलेलं आहे आणि युनिफाईड मार्केट कसं होईल ह्याच्याकडे देखील भर दिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. पुढचा प्रश्न काय आहे, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ पार्लमेंटरी कमिटी सिस्टीम. हाऊ फार हॅव फायनान्शियल कमिटीज हेल्प इन इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ इंडियन पार्लमेंट. म्हणजे भारतीय संसदेच्या संस्थात्मीकरणाकरता ह्या ज्या काही ज्या काही समित्या आहेत त्या समित्या कशा सहाय्यभूत ठरलेला आहे याच्या अनुषंगानं हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्ट्रक्चर सांगायचं आहे की समित्यांचं स्ट्रक्चर काय आहे. सगळ्यात पहिले तुम्ही त्याच्यातल्या वेगवेगळ्या समित्या कोणत्या होत्या त्या समित्या तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही स्थायी समितीचा रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकता, स्टँडिंग कमिशनचा, स्टँडिंग कमिटीचा. आणि ह्या अनुषंगानं हा जो प्रश्न आहे तो कुठेतरी तुम्हाला कुठं घेऊन चालला आहे, तर हा तुम्हाला फायनान्शियल कमिटीजच्या अनुषंगानं त्याचा भर आपल्याला इथं दिसून येतो आहे. फायनान्शियल कमिटीज कोणत्या कोणत्या होत्या, पहिली होती म्हणजे आहे लोक लेखा समिती, दुसरी आहे ज्याला पीएसी देखील म्हणतात अंदाज समिती, तिसरी आहे पीएसयूच्या संदर्भातली समिती.
आता ह्या समित्या कशा आहेत आणि यांचं काय काय कार्य आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लोकलेखा समिती काय करते? सगळ्यांना माहीत आहे की पीएससी ही कॅगचे जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्ट्समधनं त्या ठिकाणी सरकारच्या जे काही व्यवहार आहेत, कॅगनं जो रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टच्या आधारावरती स्क्रुटिनी करते. कसा खर्च केलाय, तो खर्च योग्यच आहे का? म्हणजे हे एक प्रकारचं संस्थात्मीकरण आहे, इन्स्टिट्यूशनलायझेशन आहे. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं, इंडियन पार्लमेंटचं इन्स्टिट्यूशनलायझेशन आहे. त्याच्यानंतर लोक अंदाज समिती, इस्टिमेट कमिटी काय करते की वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांना काय किती खर्च लागणार आहे, त्यांचं बजेटचं इस्टिमेशन करणं, ते बजेट व्यवस्थित वापरण्यात येणार आहे का, त्याची इफेक्टिव्हनेस काय आहे ते बघणं. ह्यातनं एक प्रकारे पैसा कसा द्यायचा ह्याचं देखील एक इन्स्टिट्यूशनलायझेशन आहे. सार्वजनिक उपक्रमांच्या अनुषंगानं ज्या कमिटी बनवलेली आहे ती पीएसयूच्या संदर्भातली कमिटी. आपल्या ज्या काही सार्वजनिक पीएसयूज आहे, मिनीरत्न आहे, महारत्न आहे, ह्या कशा वर्क करत आहेत, त्यांचं कार्य कसं आहे, त्यांच्या संदर्भात त्यांची फायनान्शियल पोझिशन कशी आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघतायत. त्याच्यानंतर पुढचे जे आहेत तर त्या डिपार्टमेंटल कमिटी जे काय असतात, त्याच्यानंतर जेपीसी जे आहेत, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, संयुक्त संसदीय समिती, ही वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे उठल्यावरती त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करण्याकरिता त्या ठिकाणी त्या प्रकारची ती समिती त्या ठिकाणी वापरल्या जाते. हे या प्रकारच्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांनी काय केलं आहे तर त्यांनी वित्तीय उत्तरदायित्व, पारदर्शकता, त्याच्यानंतर जे काही गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम्स आहेत, जे काही फायनान्स आहेत त्याची स्क्रुटिनी अशा स्वरूपामध्ये अंदाजपत्रकाची कार्यक्षमता पडताळणे, अशा प्रकारे एक प्रकारे एक्झिक्युटिव्हवर कंट्रोल ठेवलेला आहे आणि यातनं इंडियन पार्लमेंटचं इन्स्टिट्यूशनलायझेशन देखील त्या ठिकाणी साध्य केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ अ वेलफेअर स्कीम्स फॉर अ वनरेबल सेक्शन्स बाय इट्स नेचर आर डिस्क्रिमिनेटरी अप्रोच. डू यू ॲग्री? गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. हा प्रश्न प्रोव्होकिव्ह आहे. ह्यातनं तुम्ही नेमकं काय विचार करता हे युपीएससीला बघायचं आहे. तुमचा विचार किती संविधानिक चौकटीमध्ये आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि हा मी एक प्रकारे म्हणल की हा एक प्रकारे ट्रॅप आहे आणि हा जो जनरल डिस्कोर्स आपला चालतो त्या डिस्कोर्सलाच पुढे घेऊन जाणारा प्रश्न आहे. जनरल डिस्कोर्स काय आहे ते पहिले सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला हे उत्तर कसं लिहायचं ते देखील त्या ठिकाणी सांगतो. जनरल डिस्कोर्स काय आहे की आरक्षण देणं, सवलती देणं, यातनं काय होतंय की तुम्ही यातनं काहीतरी ऐतिहासिक जे काही डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्यावरती काउंटर करता करता आत्ताच्या काळामध्ये काहीतरी डिस्क्रिमिनेशन करता आहात का याचा तुम्ही कधी विचार करणार, अशा स्वरूपामध्ये एक चर्चा भारतामध्ये होताना दिसते आणि हा प्रश्न त्याचाच रिफ्लेक्शन आहे. परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहिताना बॅलन्स उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिले तुम्ही त्याला ॲग्री करता का, तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही ॲग्री करताना तुम्ही काही मुद्दे सांगू शकतात आणि डिसॲग्री करण्याकरिताचे काही मुद्दे सांगू शकतात. आणि अशा प्रश्नामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्या मुद्द्यांवरती तुम्ही डिसॲग्री म्हणजे तुम्हाला जो मुद्दा पुढे रेटायचा आहे, तुम्ही जर ह्याच्यावर डिसॲग्री, मी तरी डिसॲग्री करतो, तर मग मी काय करणार, तर मी त्या डिसॲग्रीचे पॉईंट्स जास्त लिहिणार आणि ॲग्रीचे पॉईंट थोडेसे कमी त्या ठिकाणी लिहिणार. म्हणजे एक्झामिनरला कळणार की तुमची बाजू नेमकी कोणती आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ॲग्री करण्याकरता 3 प्रोव्हिजन सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं आहे की टार्गेटेड अप्रोच. टार्गेटेड अप्रोच मध्ये काय होतं की काही ठराविक समूहांना तुम्ही टार्गेट करतात, त्यांना काहीतरी अधिकार एक्स्ट्राचे दिले जातात. मग ह्यातनं काय होणार, तर ह्यातनं उरलेल्या समाजावरती अधिकार त्या ठिकाणी त्या समाजाला अधिकार कमी मिळणार आहे. त्याच्यानंतर रिझर्वेशन पॉलिसीमध्ये काय होतंय की तुम्ही काही ठराविक सीट ज्या आहेत त्या सीट काही राखीव समूहांना त्या ठिकाणी देत आहात. मग त्यावेळेस काय होतं की जे लोकांना त्या सवलती मिळत नाहीत, त्यांना त्याच्यावरती अन्याय झाल्यासारखा वाटतो, त्यांना तिथे इक्वल कॉम्पिटिशन चान्स मिळत नाही आणि त्या दृष्टीनं ते भेदभावपूर्ण आहे अशी त्यांची त्या ठिकाणी बाजू असते. त्याच्यानंतर आयडेंटिटी बेस्ड ज्या योजना असतात की अमुक अमुक एससीच करता इतक्या, एसटीच करता इतक्या, अल्पसंख्याकांकरता इतक्या, महिलांकरता इतक्या, तर ह्यातनं काय होणार, तर ह्यातनं आयडेंटिटी पॉलिटिक्सला तुम्ही कुठेतरी बढावा देत आहात का आणि त्यातनं मग एक डिस्क्रिमिनेटरी टोन त्या योजनांचा आहे का, असं ॲग्री करणारे मुद्दे आहेत. डिसॲग्री करणारे मुद्दे काय आहेत, तर एक तर सामाजिक न्यायाचा पर्स्पेक्टिव्ह आहे की तुम्हाला समाजामध्ये सोशल जस्टिस स्थापित करायचं असेल तर ही अफर्मेटिव्ह ऍक्शन गरजेची आहे आणि ही ऍक्शन आपण शासनानं एक मूल्य म्हणून स्वीकारलेलं आहे. प्लस समता आणि सर्वसमावेशकतेकरता ती गरजेची आहे. त्याच्यानंतर सर्व सकारात्मक भेदभावाचं जे तत्व आहे ते भेदभावाचं तत्व ऐतिहासिक दृष्ट्या जो भेदभाव झालेला आहे त्याच्यावरती एक उपाय म्हणून आहे. जागतिक पातळीवरचा एक रेफरन्स तुम्ही घेऊ शकता की जागतिक पातळीवरती देखील या प्रकारच्या वंशभेदाच्या विरोधामध्ये अशा अफर्मेटिव्ह ऍक्शन झालेल्या आहेत
आणि आफ्रिकन देशांमध्ये, अमेरिकेमध्ये काही प्रमाणात या अफर्मेटिव्ह ऍक्शनचा फायदा होताना दिसत आहे आणि हाच फायदा आपण भारतामध्ये देखील त्या ठिकाणी वापरलेला आहे. तसेच संविधानाची एक जबाबदारी, संविधानात्मक कॉन्स्टिट्युशनल जबाबदारी आहे. अंडर आर्टिकल 59 आणि 16 तुम्हाला स्पेशल प्रोव्हिजन करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारातनच तुम्ही त्या ठिकाणी या योजना करत आहेत. म्हणजे त्याला एक संविधान वादाची देखील एक पाठबळ त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्ही याचं उत्तर त्या ठिकाणी अशा प्रकारे लिहू शकता. 18वा प्रश्न आहे की स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हॅव सक्सिडेड इन इन्क्रीजिंग ह्युमन रिसोर्सेस सप्लाय टू व्हेरियस सेक्टर इन कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टेटमेंट अनालाइज लिंकेजेस बिटवीन एज्युकेशन, स्किल आणि एम्प्लॉयमेंट. रोजगार, कौशल्य विकास आणि शिक्षण याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी समन्वय साधायचा आहे. तिन्ही ह्याच्यामधला तुम्हाला अंतरसंबंध त्या ठिकाणी लिहायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्ही असं लिहू शकता सुरुवातीलाच की भारतामध्ये जो नॅशनल एम्प्लॉयबिलिटी रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 14% पदवीधर जे आहेत, ग्रॅज्युएट जे आहेत, ते फक्त रोजगारक्षम आहे, एम्प्लॉयबल आहेत. म्हणजे काय होतंय की तुम्हाला इथं जे ग्रॅज्युएट झालेलं आहे त्या ग्रॅज्युएट झालेल्या लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे 15 ते 16 वर्ष शिक्षण घेतलेल्या व्यक्तींमध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी एक 86% लोक असे आहेत की ज्यांना रोजगार देता येणार नाही, असे लोक त्या ठिकाणी निर्माण होते आहेत. म्हणजे इथं काय झालं, एज्युकेशन आहे पण स्किल नाही, त्यामुळे एम्प्लॉयबिलिटी नाही. मग ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला जर कनेक्शन करायचं असेल तर तुम्ही असं सांगू शकता की शिक्षण हा पाया आहे आणि त्याच्याकरता भारत सरकार RTE सारखे कायदे आणत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला जात आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकास हे त्या शिक्षणाला सहाय्यभूत करते. एम्प्लॉयबल पर्सन बनवण्याकरिता, उद्योगांनीही तुम्हाला बनवण्याकरिता, तुम्हाला एक रोजगारक्षम व्यक्ती बनवण्याकरिता त्या ठिकाणी कौशल्य विकास मदत करते. आणि गव्हर्नमेंटची योजना तुम्हाला त्यामध्ये अवश्य द्यायची आहे, ती आहे स्किल इंडिया, ज्या अंतर्गत 2015ची जी आहे त्याच्या अंतर्गत स्किल कौशल्य विकासावर कसं भर दिलेलं आहे ते तुम्हाला लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर ही जी रोजगार क्षमता आहे, जी स्किल इंडियातनं, स्किल डेव्हलपमेंटनं होणार आहे, तर तिच्याकरता योग्य प्रमाणात जॉब्स निर्माण करणं हे देखील गरजेचं आहे. आणि ही जॉब्स स्किल्ड लोकांना देखील जॉब्स मिळणं कधी कधी त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात. तर तो प्रॉब्लेम्स होऊ नये त्याकरता मेड इन इंडिया सारखे प्रकल्प आहेत. स्किल इंडिया मेक इन इंडियाचे आहे, स्टँडअप इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया आहे. आणि उद्योगभिमुख कौशल्य असणाऱ्या लोकांना उद्योगांमध्ये सामावून घेण्याकरता देखील काही प्रकल्प भारत सरकार चालू करत आहे. अशा प्रकारे रोजगार, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतर तुमचं कौशल्य, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहे. शिक्षण पाया, कौशल्य तुम्हाला फॅसिलिटिंग ब्रिजचं काम करत आहे तुमच्यात, आणि एम्प्लॉयमेंटमध्ये शिक्षण आणि एम्प्लॉयमेंटमधलं ब्रिजचं काम हे कौशल्य करत आहे. आणि ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवायचे असेल तर तुमचं शिक्षण हे कसं उद्योगस्नेही होईल, त्याच्यानंतर रोजगारभिमुख होईल, याचा देखील विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतर एक सेकंड लास्ट प्रश्न आहे, तो म्हणजे द एक्सपान्शन अँड स्ट्रेंथनिंग नाटो अँड अ स्ट्रॉंगर युरोप स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप वर्क्स वेल फॉर इंडिया. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट दिस स्टेटमेंट? गिव्ह रिझन अँड एक्झाम्पल्स टू सपोर्ट युअर आन्सर. म्हणजे तुम्हाला नाटो आणि नाटोचं सक्षमीकरण, त्याचं एक्सपान्शन प्लस स्ट्रॉंगर US युरोप यांचं जे काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे ती भारताला कशी सहाय्यभूत ठरवू शकते, याच्या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर हे लिहायचं आहे. आता नाटोचं एक्सपान्शन होत आहे आणि नाटोच्या एक्सपान्शनचाच मूळ मुद्दा आहे ज्यांना रशिया आणि युक्रेनमध्ये वार सुरू केलेली आहे. मग आता प्रश्न UPSC डायरेक्ट तुम्हाला रशिया युक्रेनच्या वारावर विचारणार नाही, त्याच्या मागचा जो विचार आहे त्या विचारावरकडे घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून UPSCचे प्रश्न इंटरेस्टिंग त्या ठिकाणी आहे. मग ते काय सांगता की तुम्हाला सांगा की नाटोचं एक्सपान्शन प्लस युरोप आणि अमेरिका यांचा जे संबंध वाढत आहे तर ह्याचा भारतावर कसा फायदा होणार हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. खरं तर तुम्ही त्याच्याशी एक्सपेरिमेंट करता का, आणि जर खरंच करत आहात तर तुमचं एक्झाम्पल्स आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तुम्ही असं सांगू शकता की युरो अटलांटिक जो झोन आहे, जो नाटो आणि अमेरिकेच्या अनुषंगाने, युरोपाच्या अनुषंगाने महत्वाचा आहे,
या झोनमध्ये जर शांतता असली तर ही शांतता जागतिक शांततेकरता फायद्याची आहे आणि जागतिक शांततेच्या फायद्यातनं उगवती उगवती उद्योग उगवती महासत्ता म्हणून भारताचे जे व्यापारी हितसंबंध आहे ते हितसंबंध फुलफिल करण्याकरिता त्या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याच्यानंतर जागतिक व्यापार, त्याच्यानंतर तुम्हाला जागतिक व्यापार जो आहे त्याच्यानंतर ऊर्जेचा जो प्रवाह आहे तो विस्कळीत होणार नाहीये, तो व्यवस्थित त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच्यानंतर दहशतवादी विरोधी संघर्ष जो आहे तो नाटो त्या ठिकाणी जर स्ट्रेंथन झाली तर ती तिचा जो दहशतवादाविरोधाचा संघर्ष आहे तो वाढवणार आहे आणि त्याचा भारताला देखील फायदा होणार आहे. प्लस युरोप आणि अमेरिकेचं चांगलं सहकार्य असलं तर भारताचा जो व्यापार आहे या दोन्ही कॉन्टिनेंट सोबतचा व्यापार वाढणार आहे. त्यातनं भारताची समृद्धी होणार आहे. त्याचसोबत युरोपातले काही राष्ट्र आहेत की जे परमनंट मेंबरशिप करता भारताच्या सोबत आहे UNSCच्या, तर भारताच्या त्या मागणीला देखील पाठबळ मिळणार आहे. बहुपक्षीय स्तरावरचं राजनयन सक्षमरित्या भारत पार पाडू शकणार आहे. प्लस चीन आणि रशियाचा जो चीनचा उदय प्लस रशियाचे सक्षमीकरण ह्या दोन्हींना काउंटर करण्याकरता अमेरिका आणि युरोप यांचं एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप प्लस नाटोचं एक्सपान्शन आणि स्ट्रेंथनिंग हे फायद्याचं ठरणार आहे, जेणेकरून जागतिक सत्ता समतोल व्यवस्थित असणार आहे आणि भारत त्याचा चांगला लाभार्थी त्या ठिकाणी ठरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही ह्या 19व्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. 20वा प्रश्न जो आहे तो ओशनच्या संदर्भात आहे. ओशन्स खूप महत्वाचे आहेत, समुद्र खूप महत्वाचा आहे. UPSC GS1 मध्ये प्रश्न विचारते, GS2 मध्ये देखील प्रश्न विचारते आणि GS3 मध्ये देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारते. आता जी संघटना आहे त्या संघटनेच्या सोबत हा प्रश्न आलेला आहे. ती संघटना पहिले तुम्ही लक्षात घ्या, ती म्हणजे इंटरनॅशनल मरीटाईम ऑर्गनायझेशन. प्रश्न काय आहे तर प्रश्न असा आहे, सी इज अ इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ कॉस्मोस, डिस्कस इन द लाईट ऑफ अबोव स्टेटमेंट रोल ऑफ IMO International Maritime Organization in protecting environment and enhancing maritime safety and security. म्हणजे समुद्री सुरक्षा आणि त्या सुरक्षेच्या वृद्धी करण्याकरिता सुरक्षेकरिता IMOचं काय महत्व आहे, तिनं काय नेमक्या प्रकारचे काम केलेलं आहे, प्लस पर्यावरणाच्या संरक्षणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काय काम केलेलं आहे हे तुम्हाला ह्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्ही कार्य लिहू शकता डायरेक्ट IMOचे. तर ते कार्य काय आहे की त्यांनी सागरी प्रदूषणाचं जे आहे ते कसं टाळायचं आहे त्याच्या संदर्भातले नियमन केलेलं आहे, रेग्युलेशन केलेलं आहे, त्या नियंत्रणाकरिता कार्य केलेलं आहे. प्लस त्याच्यासोबत मारोपोलो ही एक ऍग्रीमेंट आहे ती तुम्ही लिहू शकता. ती ऍग्रीमेंट अशी आहे मार्पोलो. यामध्ये काय केलं होतं तर यामध्ये काही मानके ठरवण्यात आलेले आहे की व्हेसल्स कसे डिझाईन करायचे आहेत, त्याच्यानंतर ऑपरेशन्स कसे केले पाहिजे, वेस्ट मॅनेजमेंटची ऑपरेटिंग कशी असली पाहिजे आणि कोणत्या प्रकारच्या प्रोसेसेस झाल्याच्या नंतर हे वेस्ट वॉटर तुम्ही ओशन्स मध्ये टाकू शकता. ह्या प्रकारची मार्पोलो अग्रीमेंट मध्ये तरतुदी तुम्हाला त्या ठिकाणी दिसते आहे. प्लस जे ब्लास्ट वॉटर असतं त्या ब्लास्ट वॉटरला तुम्ही मरीटाईम ह्याच्यामध्ये टाकण्याच्या अगोदर त्याच्यावर काय प्रोसेसेस झाल्या पाहिजे, त्याच्या स्टँडर्ड्स काय असले पाहिजे हे देखील IMOनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यातनं समुद्राचं संरक्षण, समुद्री इकोसिस्टीमचं संरक्षण केलेलं दिसत आहे. तसेच ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत त्यांचं रिडक्शन कसं करणं त्या अनुषंगानं काही तरतुदी IMO करताना आपल्याला दिसत आहे. प्लस इंटरनॅशनल मरीटाईम सॉलिड बल्क कार्गो कोड हा एक महत्वाचा कोड आहे. त्या कोडच्या अनुषंगानं कशा प्रकारे कार्गो घ्यायचं जायचं आहे, त्यातनं कमीत कमी प्रदूषण कसं होणार आहे, सागराची हेल्थ प्लस एन्व्हायरमेंटची देखील प्रोटेक्शन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तसंच शिप मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, जहाज जे बिल्ड करत आहेत त्या अनुषंगाने एनर्जी इफिशियन्स कशी मेंटेन राहील त्या संदर्भातले इंडेक्सेस, त्याच्या संदर्भाचे स्टँडर्ड्स देखील IMOनं त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि हा पेपर मधला सगळ्यात टफ प्रश्न हा होता, कारण की IMOचा थेट असा अभ्यास आपल्याकडनं होणं म्हणजे होत नाही बऱ्यापैकी वेळेस, तुम्हाला हे गोष्टी माहीत असणं गरजेच्या होता. आणि त्यामुळं आता ज्या ऑर्गनायझेशन जास्त चर्चेत नाही पण त्यांच्या काही युनिक कामं आहेत अशा ऑर्गनायझेशन देखील तुम्हाला त्या शिकणं गरजेचं आहे. आणि आम्ही आमच्या GS2च्या बॅचमध्ये त्या सर्व ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी कव्हर
करतो. आपल्या GS2 ची बॅच तसंच पॉलिटिकल सायन्सची ऑप्शनलची बॅच, त्या दोन्ही गोष्टी चालू आहेत. तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधू शकता तुम्हाला जर ती बॅच जॉईन करायची असेल. अशा प्रकारे आता हा GS2 चा पूर्ण आवाका तुम्हाला लक्षात आलेला असेल. GS2 मध्ये नेमकं UPSC ला काय अपेक्षित आहे, प्रश्न येताना तुमच्या करंट अफेअर्सचा कसा त्या प्रश्नांवर इन्फ्लुएन्स आहे, प्रश्न कसा डिझाइन केला जातो, हे सगळं आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तसेच येणाऱ्या काळात आपण असेच अनेक प्रश्नपत्रिकांवरचं डिस्कशन, अशा अनेक उपक्रम चालू ठेवणार आहे. त्याकरता आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचे नोटिफिकेशन ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला एकदम वेळेवरती तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.